रेकॉर्डिंग सुरू झालं की मी सुरू करतो लगेच. ओके. सर्वांना माझा नमस्कार. मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम येथील तत्वज्ञान विभागाच्या वतीने आयोजित तत्वप्रकाश व्याख्यानमाला, आज या व्याख्यानमालेचं 6वं पुष्प दिनांक 15 मार्च 2022 रोजी आपण गुंफायला चाललेलो आहोत. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून आम्हाला डॉक्टर मोहनराव देशमुख सर लाभले आहेत. देशमुख सर आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सामाजिक बदल आणि मार्क्सवाद या विषयाला अनुसरून आपल्यासमोर व्याख्यान सादर करणार आहेत. मी या ठिकाणी अगदी थोडक्यात देशमुख सरांचा परिचय करून देतो. डॉक्टर मोहनराव देशमुख यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1952 रोजी झालेला आहे. त्यांचं शिक्षण MA PhD आहे. त्यांनी 3 विषयामध्ये MA केलेलं आहे. MA इन फिलॉसॉफी, MA इन इकॉनॉमिक्स, MA इन मराठी. त्यांनी पुणे विद्यापीठातून MA केले आणि पुणे विद्यापीठातूनच त्यांनी PhD ची डिग्री सुद्धा मिळवलेली आहे. त्यांनी PhD ची डिग्री 1979 या वर्षी मिळवलेली आहे. त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर सुंदरराजन सर होते. महाराष्ट्रातील सामाजिक बदल आणि मार्क्सवाद या विषयाला अनुसरून त्यांनी इंग्रजीमध्ये थेसिस आपला सादर केला होता. त्यानंतर 1978 ते 1990 या काळामध्ये त्यांनी प्रताप तत्वज्ञान केंद्राच्या प्रताप महाविद्यालयामध्ये शैक्षणिक काम केलेलं आहे. त्यानंतर ते 1990 ते 2014 पर्यंत न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज अहमदनगर या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेच्या कार्यकारिणीवर 28 वर्षापर्यंत काम केलेलं आहे. याशिवाय विविध परिषदांमधून त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. आकाशवाणीवर त्यांची 50 पेक्षा अधिक व्याख्याने झालेली आहेत. बहिर्त शिक्षण मंडळावर सुद्धा त्यांची अनेक व्याख्याने झालेली आहेत. त्यांची अनेक शोध निबंध, परामर्श फिलॉसॉफिकल काउन्सिलच्या माध्यमातून प्रकाशित झालेले जर्नल यातून प्रकाशित झालेले आहेत. यापेक्षा मी अधिक काही सांगणार नाही, कारण आपल्याला प्रत्यक्ष देशमुख सरांच्या मुखातून त्यांनी 1979 या वर्षी जो PhD चा प्रबंध पुणे विद्यापीठात सादर केला होता आणि त्याला अनुसरून त्यांना PhD ची पदवी मिळालेली आहे, त्या विषयाला अनुसरून ते आज आपल्या समोर व्याख्यान देणार आहेत. त्यांचा विषय आहे महाराष्ट्रातील सामाजिक बदल आणि मार्क्सवाद. मला आवर्जून या ठिकाणी एक गोष्ट उल्लेख करायचा आहे. मागच्या महिन्यात जे व्याख्यान झालं होतं ते डॉक्टर शुभदा जोशी मॅडमचं होतं आणि त्याही व्याख्यानामध्ये मार्क्सवादाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्या व्याख्यानाच्या नंतर आमचे मित्र ज्येष्ठ बंधू अमन बगाडे सरांनी एक प्रश्न उपस्थित केला होता आणि तो प्रश्न असा होता की संबंध जगामध्ये मार्क्सवाद लोकांनी स्वीकारला, परंतु आपल्या भारतामध्ये तो का म्हणावा तसा स्वीकारला गेला नाही. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी वक्त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. इतर मान्यवरांनी सुद्धा त्यावर काही तर्क मांडले आणि त्याच प्रश्नाचं उत्तर कदाचित आजच्या या व्याख्यानातून मिळते की काय अशी मला अपेक्षा आहे. कारण महाराष्ट्रातील सामाजिक बदल आणि मार्क्सवाद हा विषय या ठिकाणी जो दिसतो आहे आणि या विषयाला अनुसरून देशमुख सरांनी जे काम केलं आहे आणि त्या कामाच्या अनुषंगाने आम्ही जे बोललो त्यावरून मला असं वाटतंय की कदाचित त्याचं उत्तर देशमुख सरांच्या आजच्या या व्याख्यानातून आपल्याला मिळू शकते. मी आमंत्रित करतो आदरणीय देशमुख सरांना. देशमुख सर. नमस्ते. या ठिकाणी या तत्वप्रकाश व्याख्यानमालेसाठी हजर असलेल्या आपल्या सगळ्या सहकार्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री शांताबाई गोटे या महाविद्यालयाच्या वतीने चालवण्यात येणारी ही तत्वप्रकाश व्याख्यानमाला आणि त्यामध्ये प्रामुख्यानं भाग घेणारे आपले डॉक्टर डोणगावकर यांचं मला पहिल्यांदाच कौतुक करावं असं वाटतं. ते यासाठी की अशा इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तत्वज्ञानाच्या संबंधी लोकांना आवड निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हावी यासाठी अत्यंत
यशस्वीपणाने त्यांनी हा उपक्रम चालवलेला आहे. केवळ माझा नंबर या व्याख्यानासाठी लागला म्हणून मी म्हणत नाही, पण केवळ आमच्या धारणा अशा आहेत की माणसानं ज्या विषयाची आपण आहोत त्या विषयाला जतन करण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत. आणि नव्या पिढीतला हा आमचा मुलासारखा असणारा माणूस मला फार अभिमानास्पद वाटतो. आता आपल्या कानावर आलेली बातमी दुःखदायक आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. हैदराबाद विद्यापीठामध्ये मी एक रिफ्रेशर कोर्स केला असताना सरांच्या बरोबर, कुलकर्णी सरांच्या बरोबर फार जवळचा संबंध आला. अतिशय झपाटलेला तत्वचिंतक म्हणून त्यांची ओळख सगळ्या लोकांना होती. अत्यंत सखोल अभ्यास त्यांचा असायचा. मला या ठिकाणी डोणगावकरांनी असं म्हणले की म्हणजे पहिल्यापासूनच हे व्याख्यानमाला ठरण्यापासून त्यांचा असा संकेत आहे की ज्या माणसाच्या पीएचडीचा जो विषय आहे त्या विषयाच्या संबंधी त्या माणसाला बोलतं करावं. माझा पीएचडीचा विषय समोर ठेवून त्यांनी मला महाराष्ट्रातल्या सामाजिक बदल आणि मार्क्सवाद या विषयावर बोलायला सांगितलं आहे. पण आता या कामाला खूप वर्ष उलटलेली आहेत, 30 वर्ष उलटलेली आहेत. ते जुनं झालं असलं तरी सुद्धा मुळामध्ये मी व्याख्याने देणारा माणूस आहे, म्हणून मी मुद्दाम आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा हे मी सांगतो की फार टेक्निकली तात्विक अशा अडगळीमध्ये न जाता थोडस खुलासेवारपणानं, थोडस मोकळेपणानं मी या विषयावर बोलणार आहे. म्हणजे परिवर्तनासंबंधीची समस्या तर आहेच, पण ते परिवर्तन जे आपल्याला अनुभवाला आलं, प्रत्यक्षामध्ये अनुभवाला आलं, आपण आपल्यातल्या बऱ्याचशा पिढ्यांनी झालेलं जे प्रचंड जो बदल आहे त्या सगळ्या बदलाला आपण जवळून सामोरे गेलेलो आहोत. आणि ते जवळून सामोरं जात असताना जे परिवर्तन आपल्याला घडताना दिसलं ते कसं आहे याचे थोडस इंट्रोडक्शन मी या ठिकाणी करणार आहे. या 6व्या व्याख्यानमालेतल्या 6व्या पुष्पासाठी डोणगावकरांनी माझी निवड केली आणि आपण सगळे आवर्जून या ठिकाणी उभे हजर आहात याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. दुसरी बाबाशी की या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आम्ही फारसे सरावलेलो नाही, म्हणून माझा एक कलिग आहे गणेश निमसे, तो मला मदतीसाठी या ठिकाणी बसलेला आहे. थोडासा ऐकण्याचाही प्रॉब्लेम आहे, आपले थोडासा कशाचा बराचसा प्रॉब्लेम आहे, मशीन लावलेला आहे, त्यामुळं सामान्य माणसासारखं ऐकायला येत नाही. पण आपण जर प्रश्न एखादा उपस्थित केला तर गणेश मला सांगेल आणि त्याचं निश्चित निराकरण मी करू शकेल असं मी म्हणतो. आणि आता मी व्याख्यानाला सुरुवात करतो. या ठिकाणी परिवर्तन हा शब्द जो आहे हा कोणाला फार समजून सांगावा असं नाही. परिवर्तन सृष्टीची एक प्रक्रिया आहे. कोणताही समाज हा स्थिर कधीच असत नाही, स्टॅटिक असत नाही. कारण समाज बनतो माणसांनी, जाती जिवंत असलेल्या माणसांनी, परस्परांच्या बरोबर आंतरक्रिया करणाऱ्या माणसांनी समाज बनतो. आणि त्यामुळे स्थिर तो राहतच नाही. समाजाचा बदल होणं हा तर समाजाचा स्वभाव आहे. म्हणून समाज परिवर्तन हा जो शब्द प्रयोग आपण वापरतो तो सर्वसाधारणपणाने समाजाच्या रचनेत आणि त्याच्या कार्यामध्ये होणारा जो बदल आहे त्याला आपण समाज परिवर्तन असं संबोधतो. समाज परिवर्तनासंबंधी ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, उपपत्ती आहेत, दृष्टिकोन आहेत, त्यामध्ये मार्क्सची साम्यवादी विचारधारा वैश्विक पातळीवर प्रसिद्ध आहे. ती विचारसरणी पावलोपावली नव्हे तर प्रत्यक्ष राजकारणात आणि समाजकारणामध्ये सुद्धा प्रत्यक्षात यावी यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केलेला आहे. आजही आपण आजूबाजूच्या कार्यकर्त्या, समाजसेवक माणसांकडे पाहिलं तर अनेक कार्यकर्त्यांची आपल्याला साम्यवादी अशी ओळख आहे. आपण म्हणतो या फार प्रभावी माणूस आहे, जुना माणूस आहे, साम्यवादी चळवळीतला माणूस आहे, कम्युनिस्ट विचारसरणीचा माणूस आहे. हे सगळं जे आहे या सगळ्या मागं म्हणजे मूळ त्याचा जो स्रोत आहे तो मार्क्सच आहे. मार्क्सची जी विचारसरणी, साम्यवादाची विचारसरणी जी होती ती विचारसरणी तरुणांपर्यंत, तरुणांपासून तर जवळपास 10 पिढ्यांवर प्रभाव पाडणारी विचारसरणी होती. आणि त्यामुळं त्याचं कारण हे होतं की मार्क्सनं मांडलेला जो परिवर्तनाचा जो एक सिद्धांत होता, जे एक स्ट्रक्चर त्यानं दिलेलं होतं, जो एक ज्याला आपण मॉडेल असं म्हणू हवं तर जे मॉडेल त्यानं बेसिक मांडलेलं होतं ते खूप लोकांना असं वाटायचं की अरे खरोखर बदल घडायचा असेल तर या मॉडेलच्या वाटेनं आपल्याला जायला पाहिजे. तर म्हणायचा उद्देश असा
की मार्क्सनं संपूर्ण इतिहासामध्ये आपल्याला पहिल्यांदाच हे स्पष्ट केलं पाहिजे की मार्क्सनं कुठल्याही प्रकारचा आदिभौतिकवाद, कुठल्याही प्रकारचा अध्यात्म किंवा कुठल्याही प्रकारचं चैतन्यवादी भूमिका घेतलेली नाही. हा सगळा विचार केवळ जडवादी धोरणाच्या संबंधीचा, आर्थिक धोरणाच्या संबंधीचा विचार आहे. आणि त्यामुळं मार्क्सनं इतिहासाचं भौतिकवादी मीमांसा केली असं आपण वारंवार ऐकत आलेलो आहे, वाचत आलेलो आहे. त्याच्यामध्ये समाजामध्ये सातत्याने जो बदल होत असतो आणि त्या समाजाच्या बदलाला प्रामुख्यानं त्या समाजात जो श्रमजीवी माणूस आहे, त्या समाजात कष्ट करणारा जो माणूस आहे, तो माणूसच त्या परिवर्तनाचा नायक आहे. समाजातील परिवर्तनाबद्दल मार्क्सनं मांडलेला हा जो विचार आहे त्याला ऐतिहासिक भौतिकवाद असं म्हटलं गेलं. त्यालाच विरोध विकासात्मक भौतिकवाद असंही नाव दिलं गेलं. समाजाच्या संक्रमणाबद्दल मार्क्सनं इतिहासाच्या स्थित्यंतराचे 3 टप्पे मांडले. एक पहिला असा टप्पा त्यानं मांडला की पहिल्यांदा गुलामगिरीवर आधारित समाज व्यवस्था होती. दुसरा टप्पा असा मांडला की त्यानंतर म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जी सोसायटी किंवा जी समाज व्यवस्था अस्तित्वात होती तिला प्रिमिटिव्ह सोसायटी असं नाव दिलं गेलं. त्यानंतर सरंजामदारी आली. मूठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली आणि ते सरंजामदार बनले. त्यानंतर तिसरी अवस्था ती समाजामध्ये जे तिसरं स्थित्यंतर घडलं त्या तिसऱ्या स्थित्यंतराला भांडवलशाही असं आपण गडीभर म्हणू. आणि या भांडवलशाहीचा एक ना एक काळ काय म्हणतो आपण निपटारा होऊन किंवा ही भांडवलशाही संपुष्टात येईल आणि साम्यवादाची नवी विचारसरणी कार्यरत होईल. त्यानुसार समाजाची प्रगती होईल. याप्रमाणे हा जो बेस हे असं जे मत आहे त्या मताला किंवा त्याच्या थिअरीला आपण ऐतिहासिक भौतिकवाद असं म्हणतो. मग समाजाकडं साम्यवादाकडे वाटचाल करणारे कोण आहेत नेमके? तर एक गोष्ट अशी की साम्यवादाकडे आपल्याला जायचं असेल तर या समाजात कार्यरत असणाऱ्या जिती जाती माणसं जी आहेत त्यांच्याकडेच आपल्याला बघावं लागेल, त्यांच्या श्रमांकडे बघावं लागेल. श्रमजीवी माणसं, त्यांचे उत्पादन व्यवहार आणि त्यांची भौतिक परिस्थिती या 3 गोष्टीवर इतिहासाचं सगळा इतिहासच अवलंबून आहे असं म्हणतात. आमच्या काळामध्ये शिकत असताना प्रत्येक शिक्षक सांगत असताना मार्क्स एकदम एक असा सिद्धांत मार्क्स मांडलेला होता की कोणत्याही समाजाचा आधार किंवा मूळ पाया हा त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. आणि ती अर्थव्यवस्था अशी आहे, त्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे एकंदर त्याच्यावर त्या समाजाचा असलेला सगळा जो इतिहास आहे, त्या ठिकाणी निर्माण होणारं साहित्य असेल, त्या ठिकाणी असलेली नीतिमत्ता असेल, त्या ठिकाणी असलेले सगळे जे बदल आहेत, म्हणजे समाजाची स्थिती याला त्यानं म्हणलं बेस्ट. म्हणजे त्या समाज व्यवस्थेत सुरू असणारे आर्थिक व्यवहार उत्पादनाशी संबंधित आहे. उत्पादन व्यवहारांशिवाय समाजाची स्थिती कशी आहे हे आपल्याला समजू शकणार नाही. आणि म्हणून उत्पादनाशी संबंधित असणारे प्रामुख्याने जे 2 घटक आहेत त्यातला एक घटक म्हणजे काय की उत्पादनाची साधनं पुरवणारा भांडवलदार आणि दुसरा घटक म्हणजे श्रमिक वर्ग. यातील भांडवलदार हा सगळ्या उत्पादन साधनांचा मालक आहे आणि त्या उत्पादन साधनांना प्रत्यक्ष उत्पादनासाठी कामाला लावणारा जो आहे तो मात्र श्रमिक आहे. त्या सगळ्या उत्पादन साधनांना वापरण्याचं जे कौशल्य आहे ते स्वतः भांडवलदाराकडे नाही. तो फक्त ते भांडवल पुरवणारे आणि ते वापरणारे जे आहेत ते श्रमिक किंवा आपण असं म्हणू पाहतो की कामगारांकडे उत्पादनाच्या या एकंदर प्रक्रियेत काय आहे तर हत्यार म्हणजे कारखाना म्हणा किंवा जे काही उत्पादन साधनं वापरली जातील ती, त्यानंतर कच्चा माल आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे श्रम. मग या 3 घटकांच्या नुसार एखाद्या यंत्राच्या साहाय्याने कच्च्या मालावर प्रक्रिया करणं आणि नवीन उत्पादन तयार करणं या सगळ्या मध्ये जो अर्थव्यवहार सुरू होतो त्या अर्थव्यवहारात
श्रम करणारे आणि भांडवल किंवा यंत्रसामुग्री पुरवणारे श्रमिक असे दोन वर्ग ठळकपणाने निर्माण होतात. श्रम या संकल्पनेत फक्त शारीरिक श्रम नाही. श्रम या संकल्पनेमध्ये विशिष्ट प्रकारची कौशल्य आत्मसात केलेली असणं, एखादं यंत्र चालवता येणं. आता जसं नव्या आधुनिक जगामध्ये जसं संगणकाचं तंत्रज्ञान वापरता येण्याला फार महत्वाचं किंमत आहे, त्याप्रमाणे आपल्याला एखादं यंत्र चालवता येणं, उत्पादनाच्या संबंधित असलेली मोठमोठाली यंत्र चालवता येणं किंवा त्या प्रकारची स्किल्स आपल्या मनामध्ये असणं, आपल्याजवळ असणं, ही सुद्धा गोष्ट उत्पादनाच्या मध्ये महत्वाची आहे. मार्क्सचं आणखीन एक जे आधार तत्व आहे ते हे की भांडवलदार आणि श्रमिक, उत्पादन साधनांचा पुरवठा करणारा आणि उत्पादन साधनांचा ऍक्च्युअली वापर करणारा जो आहे कामगार, या दोन घटकांमध्ये कधीच परस्पर समन्वयाचे संबंध असत नाही. तर त्या दोघांमध्ये सातत्याने तणावपूर्ण किंवा याला आपण म्हणू की विसंवादाचे संबंध, आता समन्वय असत नाही. तो विसंवाद असण्याचं कारण काय? तो विसंवाद असण्याचं कारण असं की कोणताही उत्पादन साधनांचा मालक म्हणजे भांडवलदार जेवढं उत्पन्न निर्माण करेल, जेवढं आपलं भांडवल खर्च करेल, त्याच्या इतका किंवा त्या तुलनेत तितका फायदा तो कामगारांना देत नाही. आणि त्यामधून त्या दोघांच्या मध्ये, या दोन वर्गांच्या मध्ये निर्माण होणारे जे परस्पर संबंध आहेत ते शोषणात्मक संबंध आहेत. त्या शोषणात्मक संबंधांच्या मध्ये त्या म्हणजे उत्पादन साधनांचा मालक आणि उत्पादन साधनांचा चालक या दोघांच्या मध्ये असलेला जो संघर्ष, त्यालाच मार्क्सनं वर्ग संघर्षाचं नाव दिलं. यामध्ये द्वंद्व निर्माण होते या दोघांच्या मध्ये. कधीच समन्वय नसल्यामुळं भांडणाचे किंवा एकमेकाच्या विरुद्ध असलेले व्यवहार, त्या गोष्टीची या ठिकाणी सुरुवात होते. कारण एखाद्या वस्तू निर्मिती मागे वापरला जाणारा जेवढं उत्पादन खर्च आहे, त्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये तेवढा नफा कामगाराला, श्रमिकाला कधीच मिळत नाही. दुसरी एक बाब याच वेळेला घडत जाते की जसजसं एखादा कारखानदार किंवा भांडवलशाही जसजशी पुढे जात जाते, वाढत जाते, कारखाना एका 100 कामगारांच्या वर चालत असेल तर आणखी 7-10 वर्षानंतर त्या ठिकाणी 1000 कामगारांची गरज होते. हे 1000 कामगार जे आहेत ते नंतर अधिकाधिकची कौशल्य असणारी कामगारांची आवश्यकता भासायला लागते. आणि स्वाभाविकच मग कारखानदार मात्र काय करतो की आपला असलेला कारखाना आणि आपलं उत्पादन करण्याची जी सगळी साधनं आहेत, ती साधनं कायमस्वरूपी तीच असली. 20 वर्षापूर्वी घेतलेला एखादं भलं मोठं यंत्र, त्याच्यातून रोज लाखोनं निघत असणारं जे उत्पादन आहे, त्या प्रत्येक उत्पादनावर प्रत्येक वेळेला त्या यंत्राचा घसारा सुद्धा त्या उत्पादन खर्चामध्ये धरला जातो. त्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रक्रियेत काम करणाऱ्या माणसाला किंवा श्रमिकाला मात्र त्याचा मोबदला तितकासा दिला जात नाही. आणि साहजिकच शोषणाचं प्रमाण अधिकाधिक वाढत जातं. एका बाजूला शोषणाचं प्रमाण वाढत जातं आणि दुसऱ्या बाजूला मात्र भांडवलदाराच्या भांडवलामध्ये सुद्धा फरक पडत जातो. आणि या दोघांच्या मधली जी दरी आहे, म्हणजे संघर्षाची दरी म्हणा किंवा अर्थव्यवस्थेची दरी म्हणा, ही अधिकाधिक वाढत जाते. हे त्या ठिकाणच्या वर्ग संघर्षाचं प्रमुख कारण आहे, असं एक आधार तत्व या ठिकाणी मार्क्सनं ग्रहित धरलेलं आहे. मग स्वाभाविकच पैशाकडे पैसा जातो. यांनी यानुसार बघितलं तर आज धनिक असलेला एखादा भांडवलदार कधीच परत एकदम पिछाडीला किंवा गरीब अवस्थेकडे येत नाही. पण त्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी काम करणारे जे श्रमिक आहेत त्यांचं जीवनमान मात्र फारसं सुधारत नाही. संघर्ष केल्याशिवाय त्यांना आपले हक्क किंवा आवश्यक असलेलं जे आर्थिक सामर्थ्य आहे ते त्यांच्या वाट्याला येत नाही. आणि म्हणून या दोघांच्या मधला जो संघर्ष आहे, या दोघांच्या मधलं जे दोघांच्या मधलं म्हणजे या दोन वर्गांच्या मधलं जे भांडण आहे, ते भांडणच नंतर आपल्याला साम्यवादाची वाट दाखवणार आहे. असा एक ज्याला काय म्हणू की असं एक आधार तत्व या ठिकाणी मार्क्सने गृहीत धरलेला आहे. म्हणजे उत्पादन संबंधांच्या मध्ये जर तशी वाढ होते, त्या प्रमाणात श्रमिकाची गरजही वाढू लागते.
आताच मी सांगितल्याप्रमाणे की ज्या ठिकाणी पूर्वी कमी लोक काम करीत होते त्या ठिकाणी जास्त कामगार काम करायला लागतात. हे सगळे कामगार एका अर्थानं श्रमिक असले तरी सुद्धा त्या सगळ्यांचं काम समान असत नाही. त्याच्यामध्ये उत्कृष्ट निर्मिती करणारे कुशल कारागीर असतात, त्याच्यामध्ये उत्कृष्ट प्रशासन पाहणारी माणसे असतात, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करणारी माणसे असतात, त्याच्यामध्ये व्यापाराच्या संबंधीचे बारकावे माहीत असणारी माणसे असतात. हे सगळं भांडवलदाराजवळ नसतं. भांडवलदाराजवळ केवळ त्या कारखानदारीसाठी किंवा त्या उत्पादनासाठी पुरवणारा पैसा किंवा आर्थिक सामर्थ्य हीच बाब त्याच्याजवळ असते. मग होतं काय की हे बाकीचा सगळा जो वर्ग आहे, उत्पादनाशी संबंधित असणारे बाकीचे सगळे जे घटक आहेत ते खऱ्या अर्थानं श्रमिक याच गटात मोडणारे असतात. भले त्याच्यातील एखादा साहेब असो किंवा एखादा प्रशासनातला मॅनेजर असो किंवा एखादा आंतरराष्ट्रीय व्यवहार सांभाळणारा असो, शेवटी कॅटेगरीच्या दृष्टीनं किंवा वर्गाच्या दृष्टीनं पाहिलं तर त्या माणसांना वाटतं की अरे या सगळ्या भांडवलशाहीमध्ये किंवा या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपलं तर स्थान काहीच नाहीये. आपलं स्थान तर केवळ आपण कामगार म्हणूनच आहोत, केवळ आपण या उत्पादन साधनांचा वापर करणारी माणसं म्हणूनच आपलं आयुष्य या ठिकाणी या कारखानदारीमध्ये ह्या भावनेचा प्रसार केला जातो. कामगारांच्या संघटना निर्माण केल्या जातात, त्या कामगारांचं प्रबोधन केलं जातं. आपण सगळे लोक भांडवलदाराच्या हातातले खेळणे आहोत आणि आपण जर उत्पादन करू शकलो नाही किंवा आपण जर आपलं उत्पादनाचं कौशल्य वापरलं नाही तर स्वतः भांडवलदाराला काहीच करता येणार नाही. मग केवळ भांडवलदारांनाच एवढा प्रचंड नफा घेण्याचं कारण काय? आमचे सुद्धा काही हक्क आहेत. अशा प्रकारचा संघर्ष अधिकाधिक वाढायला लागतो आणि साहजिकच त्या म्हणजे मार्क्सच्या सूत्रानुसार त्यानं असं सांगितलंय की मग अशा पद्धतीची अशी एक वेळ येते की कामगारांच्या संघटना फार बलाढ्य बनतात आणि एक दिवस असा येईल की त्या सगळ्या संघटनांचं वर्चस्व इतकं निर्माण होईल की भांडवलदाराला आपली जागा सोडून जावं लागेल आणि त्यावेळेला कम्युनिस्ट प्रस्थापित होतील. त्यावेळेला सगळी संपत्ती, सगळा कारखाना, सगळं उत्पादन हे कोणत्याही एका माणसाच्या किंवा भांडवलदाराच्या मालकीचं असणार नाही, तर आपल्या सगळ्यांचं मिळून ते असेल. असं खऱ्या अर्थानं या कम्युनिझमचं प्रामुख्यानं सूत्र थोडक्यामध्ये मला असं सांगता येईल. कारण जसा हा कलह वाढीस लागेल, जसा हा या दोन वर्गांच्या मधला वर्ग संघर्ष वाढीस लागेल, तस आपल्याला तो समाज एक एक प्रगतीचं पाऊल पुढे टाकीत जाईल. असं या ठिकाणी या दोन गटांच्या मधल्या या भांडणाला मार्क्सनं द्वंद्वात्मक भौतिकवाद असं नाव दिलं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मी पहिल्यांदाच म्हणतो की याबद्दल विचारवंतांचे अनेक मतमतांतर आहेत. हा सर्वमान्य सिद्धांत आहे असं अजिबात नाही, त्याच्यावर टीका करणारी अनेक माणसं आहेत. पण आपण एक साधारणतः त्याची तोंड ओळख करायची म्हणून मी हे आपल्या समोर मांडलेला आहे. मार्क्सच्या वर्गाबद्दलचा हा जो सिद्धांत आहे तो समाजातील म्हणजे असा उभ्या आडव्या छेदांचा किंवा एखादा कालबद्ध सिद्धांत आहे असं मुळीच नाही. तो सामाजिक स्पष्टीकरणाचा सुद्धा सिद्धांत नाही, तर संपूर्ण समाजात होणाऱ्या ऐतिहासिक बदलांचे विश्लेषण करणारा तो सिद्धांत आहे असं मला वाटतं. विशिष्ट समाज विशिष्ट काळामध्ये कसा असेल किंवा कसा होता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा हा सिद्धांत नाही, तर समाजाची रचना कशी बदलते याचा शास्त्रीय शोध घेणारा हा सिद्धांत आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मार्क्सने मांडलेला परिवर्तनासंबंधीचा हा ढाचा सर्वमान्य आहे असं मला म्हणायचं नाही. माझ्या व्याख्यानातला पुढचा मुद्दा आता खऱ्या अर्थानं मी माझ्या संभाषणाला सुरुवात करतो. बरोबर होते का सगळं? बरोबर ऐकायला जात असेल का? हो सर, हो सर, हो सर, येत आहे. व्यवस्थित ऐकायला येते का? हो येतंय सर, येतंय सर. चालू देऊ का? व्यवस्थित चालू देऊ का? खूप छान आहे सर, खूप छान, अगदी व्यवस्थित, खूप चांगलं वाटतंय सर, बिलकुल ऐकायला. आता माझ्या व्याख्यानातील यापुढचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाबद्दलचा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आणि त्याही पेक्षा जागतिकीकरण आणि ग्लोबलायझेशनच्या संकल्पनांच्या नंतर
महाराष्ट्रातीलच नव्हे तर एकूण जगभरात झालेले परिवर्तन खरोखरच आश्चर्यचकित करणारी बाब आहे. महाराष्ट्रातल्या सामाजिक परिवर्तनाचा मार्क्सवादाच्या दृष्टिकोनातून विचार करीत असताना एक बाब लक्षात घ्यायला हवी, ती ही की मार्क्सवादी परिवर्तनाचा सिद्धांत प्रामुख्यानं इंडस्ट्रियलिस्ट सोसायटीशी संबंधित होता. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे व्यवहार आहेत, ज्या ठिकाणी मोठी कारखानदारी आहे, जी प्रगत राष्ट्र आहेत. कारण मार्क्सनं या सगळ्या ची जी सुरुवात केली, म्हणजे आपल्याला त्या व्यक्तिगत गोष्टीमध्ये आता जायला वेळ नाही, पण असं सांगतात की सगळ्यात मोठा इंडस्ट्रियलिस्ट असलेला जो युरोपातला माणूस होता, त्याच्याच मुलीबरोबर म्हणजे प्रेम प्रकरण करीत असताना त्याच कारखान्यात पहिलं आंदोलन मार्क्सनं केलं. आणि इथूनच म्हणजे संघर्षाची किंवा बदल कसा होतो हे दाखवण्याचा मार्क्सचा प्रयत्न होता. पण आपल्याकडं म्हणजे आता मला म्हणायचं असं आहे की या उद्योगाधारित समाजाच्यासाठी मांडला गेलेला हा विचार आहे. म्हणजे औद्योगिक समाज व्यवस्थेशी संबंधित आहे. औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेल्या, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या समूहाला तो जितका चपलकपणे लागू पडतो तितका महाराष्ट्राच्या परिवर्तनाला लागू करता येणार नाही. मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे केवळ भांडवलदार आणि श्रमिक अशी विभागणी करण्यामध्ये आपल्याकडे अडचण आहे. कारण महाराष्ट्र शेतीप्रधान आहे. शेतीप्रधान राष्ट्र असल्यामुळे या ठिकाणी 70% जनता शेती उद्योगाशी संबंधित आहे. शेती हेच आपलं उत्पादनाचं मुख्य साधन आहे. एवढंच नव्हे तर शेती करणाऱ्यांमध्ये सुद्धा अल्पभूधारक, केवळ मजूर असणारी माणसं, त्याच्यानंतर लहान शेतकरी, त्याच्यानंतर बागायतदार असणारी माणसं, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात शेती असणारी माणसं, अशा असंख्य कॅटेगरीज आपल्याकडे आहेत. म्हणायचा मुद्दा असा आहे की जसं स्ट्रॉंग पॉलरायझेशन, जसं 2 पोल इंडस्ट्रियल सोसायटीच्या बाबतीत मार्क्सने मान्य केले होते की एका बाजूला भांडवलाची संपूर्ण भांडवलाचं सामर्थ्य असलेल्या भांडवलदार आणि दुसऱ्या बाजूला त्या सगळ्या भांडवलाच्या भांडवलशाहीमध्ये काम करणारा श्रमिक, हे जसं क्लिअर कट 2 गटांमध्ये आपल्याला विभागता येतं, तसं आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीमध्ये विभागता येत नाही. आपल्याकडं मध्यमवर्गीय लोकांची संख्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या माणसांच्यासाठी सुद्धा, माणसांमध्ये सुद्धा अनेक लहान मोठे भेद आहेत. आपल्याला माहिती आहे की आजची तर स्थिती अशी आहे की प्रत्यक्ष जमिनीचा मालक असल्यापेक्षा वाट्यानं शेती करणारी माणसं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे म्हणायचा मुद्दा असा आहे की 2 गटांमध्ये विभागणी करणं, संघर्षासाठी आवश्यक असलेले द्वंद्व निर्माण होण्यासाठी मार्क्सला अपेक्षित असलेले 2 गट ठळकपणानं दाखवणं आपल्याकडं एक थोडस अवघड अशी गोष्ट आहे. कारण या ठिकाणी शेतमजूर आहेत, भूमिहीन आहेत, अल्पभूधारक आहेत, केवळ सरकारकडून इनाम मिळालेली, जमीन मिळालेली माणसं आहेत आणि मध्यमवर्गीयांचा परिणाम सुद्धा मोठा आहे. त्यामुळं अर्थात महाराष्ट्रातही आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात आहे. पण त्याहीपेक्षा आर्थिक शोषणावर ही सगळी व्यवस्था अवलंबून याचा माहिती. पण आपण महाराष्ट्रातल्या बाबतीतला विचार केला तर आपल्याला असं दिसेल की या ठिकाणी केवळ विरोधाचा मुद्दा किंवा शोषणाचा मुद्दा इथं नाही आहे, या आर्थिक नाही आहे. या ठिकाणी जातीय शोषण पण आहे. लहान मोठ्या जाती आणि त्या जाती म्हणजे अनेक वर्षानुवर्ष आपल्याकडे चालू असलेली जी जाती व्यवस्था होती, त्या जाती व्यवस्थेनं माणसांना कधीच एकत्र येऊ दिलेलं नाही. अजून किती वर्ष ही व्यवस्था राहील तेही आपल्याला सांगता येत नाही. आणि त्यामुळं इथं वर्ग हे 2 याच्यामध्ये विभागायचे कसे, हा एक फार मोठा प्रश्न आहे. आर्थिक वर्गापेक्षा जातीय वर्ग व्यवस्थेचा प्रभाव आपल्या राष्ट्रावर फार मोठ्या प्रमाणात आहे. आहे रे आणि नाही रे हे जे मार्क्सच्यातलं वर्गीकरण बऱ्याच लोकांकडून केलं जातं की ज्यांच्याकडे काहीतरी सांपत्तिक स्थिती आहे आणि जे सगळे कफल्लक आहेत, जे सगळ्या अर्थव्यवस्थेपासून फार दूर आहेत, ही विभागणी इथेही करता येईल. पण सर्व नाहीरे वर्गाला एकत्र आणू शकेल अशी संघटन व्यवस्था महाराष्ट्रात अवेलेबल नाही, उपलब्ध नाही. महाराष्ट्रातल्या समाज परिवर्तनाबद्दल भाष्य करताना आणखीन एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे सहकाराचा.
कारण महाराष्ट्राचा संपूर्ण चेहरा मोहरा आज आहे तसा होण्यामध्ये सहकारी तत्वाचा फार मोठा वाटा आहे. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये फार मोठा संघटनात्मक काम झालं. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि महाराष्ट्राला, मुंबईला महाराष्ट्राच्या पेक्षा वेगळं केलं जात आहे ही भावना त्यावेळेला माणसांना सहन होईना. त्यामधून फार मोठं आंदोलन उभं राहिलं. ते आंदोलन करणाऱ्यांच्या मध्ये आपल्याला ठळकपणानं असं म्हणता येईल की एस.एन. जोशी होते, कॉम्रेड डांगे होते, क्रांतिसिंग नाना पाटील होते, बी.टी. रणदिवे होते, नंतर अहिल्या रांगणेकर होत्या, त्याच्यानंतर एन.डी. पाटील होते, मधु दंडवते होते, जॉर्ज फर्नांडिस होते. या सगळ्या माणसांनी त्यावेळेला केलेला प्रचार आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी दिलेला लढा ही एकमेव घटना भारतातली अशी आहे, महाराष्ट्रातली अशी आहे की ज्यावेळेला जाती विसरून माणसं एकत्र आली. म्हणजे अमर शेखनं म्हणलेली एखादी लावणी ऐकायला किंवा एखादं सादर केलेला जलसा ऐकायला लाखो लोक हजर असायचे आणि पेटून उठायचे. कोण कोणत्या जातीचा हे कोणाला विचारत पण नव्हतं. तेवढं मोठं स्थित्यंतर कधीच घडलं नाही. 1961 साली, 1960 साली 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. आता त्यावेळी बघा की हा लढा अक्षरशः जिवंत करणारी जी माणसं होती त्यामध्ये जात, धर्म, गरीब, श्रीमंत, कोणत्या कुटुंबातला, कोणत्या धर्मातला, कुठे राहणारा, कोणत्या प्रांतातला असा काहीच भाग नव्हता. ही चळवळ यशस्वी झाल्यानंतर खरं तर या चळवळीमध्ये सक्रिय असणाऱ्या अनेक लोकांची विचारसरणी कम्युनिस्ट होती. कॉम्रेड डांगे आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर म्हणजे नंतर कालांतरानं काही माणसं इकडे तिकडं दुसऱ्या समाजवादाकडे किंवा इकडे तिकडे गेली तरी सुद्धा आर्थिक आणि राजकीय समानतेवर आधारलेला शोषणमुक्त समाज निर्माण करावा असं धोरण पाळणारे, असे धोरण अपेक्षित असणारे अनेक माणसं या असा मनोदय असणारी अनेक माणसं या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये होती. कष्टकऱ्यांची एकजूट करून संघर्षातून असा समाज उदयाला येऊ शकेल असंच त्यांचं स्वप्न होतं. परंतु दुर्दैवानं या सगळ्यांना एकसंधपणे एकत्र येण्याची संधी कधीही मिळाली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुद्दामी थोडासा इतिहास सांगतो तुम्हाला. यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला कृषी औद्योगिक समाज निर्माण करायचा आहे, त्यामुळेच महाराष्ट्राची सांस्कृतिक स्थिती बदलेल असं स्वप्न डोळ्यासमोर ठेवूनच ते मुख्यमंत्री झाले. आणि 1961 साली पंतप्रधान पंडित नेहरूंच्या सोबत महाराष्ट्रातला दौरा त्यांनी केला. त्यावेळेला सर्वप्रथम नगर जिल्ह्यातल्या प्रवरा साखर कारखान्याला पंडित नेहरूंच्या समवेत त्यांनी भेट दिली, पद्मश्री विखे पाटलांच्या कारखान्याला. आणि त्यानंतर ती भेट देऊन आल्यानंतर आमच्या कॅम्पस मधल्या आणि वारसा कॅम्पस मधल्या रेसिडेन्शियल विद्यालयामध्ये फार मोठी सभा झाली. आणि त्या सभेमध्ये पंडित नेहरूंनी असा उल्लेख केला की माझा विश्वास बसत नाही की इतका चांगला कारखाना इतक्या ग्रामीण भागामध्ये साखर निर्मिती करणारा निघू शकतो, याच्यावर माझा विश्वास बसत नाही. आश्चर्यचकित झाले होते पंडित नेहरू. आणि त्यांच्या सोबत आता ज्यावेळेला हा दौरा झाला त्यावेळेला त्या काळातले अत्यंत मोठे अर्थतज्ञ आणि सहकारी बँकांचे जे अध्यक्ष होते ते धनंजयराव गाडगीळ पंडित नेहरूंच्या समवेत होते. धनंजयराव गाडगीळ होते, त्याच्यानंतर वैकुंठभाई मेहता होते. सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज लोक त्या भेटीच्या दरम्यान पंडित नेहरूंच्या आणि यशवंतराव चव्हाणांच्या समवेत होते. त्यावेळी ती सगळी परिस्थिती बघितल्यानंतर धनंजयराव गाडगीळ यांनी पंडित नेहरूंना आणि त्यांना असं समजून सांगितलं की हे वरवर जरी आपल्याला बरं वाटत असलं तरी सुद्धा या ठिकाणी उत्पादन करणारा जो शेतकरी आहे, ऊसाचं उत्पादन करणारा जो शेतकरी आहे, त्याला तर किरकोळ गोष्ट पण मोबदला पण दिला जात नाही. फार मोठं शोषण याच्यामध्ये आहे.
या ठिकाणी तर मातीमोल किमतीनं हा ऊस घेतला जातो आहे आणि त्याच्यापासून ही साखर तयार होती आहे. मग त्याच्यावर विचारविनिमय झाला. तो विचारविनिमय झाल्यानंतर पहिल्यांदा सहकार नावाचं तत्व अस्तित्वात आलं आणि त्या सहकारी तत्वानंतर काय झालं, नंतर मात्र पेव फुटल्यासारखं, कारण धोरण असं ठरलं की ज्या ज्या ठिकाणी माणसं सहकारी तत्वावर उद्योग सुरू करतील त्यांना प्रोत्साहन द्यायचं. मी सुरुवातीला सांगितलं की अशा प्रकारचा आर्थिक विकास घडवावा हे यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होतं आणि मग सहकारी तत्वावर कारखाने काढण्याची सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर कारखान्यांच्या निर्मितीत अनेक दिग्गज लोकांनी सहभाग घेतला, समाजसेवकांनी सहभाग घेतला. पण नंतरच्या काळात काय झालं, अत्यंत कौशल्यानं सहकार क्षेत्राचा, आता सहकारानं आपल्याला असं दिसतं की प्रचंड लोकांची सांपत्तिक स्थिती सुधारलेली आहे. पण बारकावा असा लक्षात घ्या की हे सहकारी साखर कारखाने सुरू झाले, मी आता उल्लेख केल्याप्रमाणे त्या ठिकाणचा सहकारी साखर कारखाना सुरू करताना फार मोठमोठ्या अर्थतज्ञांनी आणि विद्वानांनी, सहकार क्षेत्रातल्या दिग्गज माणसांनी विखे पाटलांना मदत केली. कोणत्या धोरणानं कारखाना चालवायचा, कसा चालवायचा, त्याचे भाग भांडवलदार कसे ठरवायचे, या सगळ्याचं मार्गदर्शन धनंजयरावांनी विखे पाटलांना केलं. पण कालांतरानं काय झालं, कालांतरानं फार काळ सुद्धा गेला नाही, फार कमी काळामध्ये असं झालं की या कारखान्याची सहकारी तत्वावर निर्मिती करण्यासाठी कोणी श्रम केले, बरोबर कौशल्यानं बाजूला करण्यात आलं. धनंजयराव गाडगिळांचं नाव आपोआप झाकलं गेलं. आणखीन हे बघा, मी इथं या ठिकाणी वैकुंठभाई मेहतांचं नाव पुढे कधीही आलं नाही. आणि झालं काय नेमकं, या विद्वान मंडळींना बाजूला सरकवलं आणि कारखाना झाला कोणाचा, विखे पाटलांचा कारखाना झाला. इथं धनंजयराव संगमनेरचं आमचं उदाहरण घ्या, खताळ पाटील होते, भास्करराव दुर्वे होते, मोठमोठी माणसं होती कारखान्याच्यासाठी परिश्रम करणारी. कॉम्रेड बुवासाहेब नवले होते अकोले तालुक्यातले, यशवंतराव भांगरे होते, प्रेमानंद रुपवते होते, दादासाहेब रुपवते होते. या सगळ्या माणसांची नावं नामशेष झाली आणि कारखाना कोणाचा ठरला, थोराताचा कारखाना. सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यांवर खाजगी मालकी निर्माण झाली. आता बघा की हे केवढं मोठं दुर्दैव आहे. मार्क्स राहिला बाजूला, सहकार पण राहिला बाजूला आणि या ठिकाणी वेगवेगळी घराणी सुरू झाली. आता पुढे जातो मी. वस्तुतः सरकारी तत्व म्हणजे काय, सगळ्यांच्या मालकीशी संबंधित असणारी बाब. या ठिकाणी मालक, मजूर, उत्पादक, उत्पादनाचे साधन असा भेदभाव असण्याचं खरं तर काहीच कारण नाही. प्रत्येक शेतकरी वस्तुतः या कारखान्याचा भागधारक असला तरी त्याला हे स्वत्व कधीच कळू दिलं नाही. सहकारी कारखानदारीतून घराणी आली, आपल्या व्यवस्था केली गेली. आपल्या घोडे टाकण्यासाठी साहित्यिकांना तुकडे टाकण्यात आले. मोठे पुरस्कार आणि सोहळ्याचा स्थापन करून आपली आत्मचरित्र लिहून घेतली. हे सगळं कोणत्याही खाजगी माणसावर टीका करीत नाही. आपल्याला समजतं. अहो, आमच्याकडे मी नाव घेऊन सांगतो, आमच्याकडे साखर कारखाना अकोल्याला साखर कारखाना आहे, पिचे साखर कारखाना आहे. बरोबर आहे का? तर तुमचा आवाज येत नाही. दोनच मिनिट. आता येतोच आवाज, गेला आणखीन पुन्हा.
बंद करून रिजॉईन झालं तर होईल कदाचित. नरवाडे सर तुमचा माईक बंद करा. डोणगावकर सर आणि निमशे सरांना फोन करा, म्हणजे कदाचित ते हे करतील. हो ते सोबतच आहे ते. हा कारण आलं सर. ओके ओके दिसतंय? ओके सर. हो सर ऐकू येतं. हा हो बोलू सर का? कंटिन्यू प्लीज. हो सर हो. बोलू का? हा, हा. तर मला म्हणायचं हे आहे की या अशा घराणेशाहीतून हळूहळू म्हणजे सगळ्याच अर्थानं आर्थिक सामर्थ्य आलं, मोठमोठाली पदं आली, त्यानंतर त्या अनुषंगाने येणारी मगरुरी आली, गुंडगिरीचे अनेक मार्ग हाताळता यायला लागले. त्यानंतर म्हणजे हे आता जे सांगत होतो तुम्हाला की साहित्यिकांना सुद्धा आपलंसं केलं, आपली स्वतःची आत्मचरित्र कौतुक करून घेतली. आर्थिक व्यवहारातून जी प्रचंड श्रीमंती आली, या ठिकाणी प्रश्न विचारणारा कोणी नव्हता. या अमक्या गोष्टीतून तुम्हाला किती उत्पन्न मिळत आहे हा जाब विचारणारा माणूसच नव्हता. आणि त्यामुळं त्या कारखान्याचं म्हणजे मार्क्सनं जे सांगितलं त्या भांडवलदारापेक्षा सुद्धा प्रचंड कोट्यावधी रुपयाची संपत्ती कमावणारे घराणे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. त्यांनी सगळा महाराष्ट्र चावला असं आपल्याला म्हणता येईल. पुढे जाऊन मी कसं म्हणणार आहे, त्या आर्थिक याच्यातून आलेली जी श्रीमंती आहे त्याच्यात सगळे आपलेच पिलं ओढायचे, आपल्याच माणसांना राजकारणातले वेगवेगळे पद द्यायचे. इथेनॉल निर्मिती, दारू निर्माण करणं, त्याच्यानंतर काय रे कागद प्रकल्प निर्माण करणं, त्याच्यानंतर दूध प्रकल्प निर्माण करणं, त्यानंतर हॉस्पिटल काढणं, मेडिकल कॉलेजेस काढणं, असे हे सगळे उद्योग सगळ्या सहकार सम्राटांनी केले. हे त्यांचे बाय प्रॉडक्ट. या बाय प्रॉडक्ट मधून तुम्हाला किती मिळत आहे हे विचारणारा कोणी नव्हता. आणि त्यामुळं म्हणजे हे सगळ्या बाय प्रॉडक्ट म्हणजे संपत्ती कमावण्याच्या धबधब्यासारखे झाले आणि प्रचंड पैसा सहकारात असणाऱ्या माणसांनी मिळवला. आपल्या माणसांना या सगळ्या बाय प्रॉडक्टची निर्मिती करणाऱ्या ठिकाणी म्हणजे एखाद्या दवाखान्यात म्हणा, एखाद्या कारखान्यात म्हणा, एखाद्या हॉस्पिटलमध्ये म्हणा, एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये म्हणा, लावण्याचं जे काम आहे त्या सगळ्या म्हणजे आपल्या 7 पिढ्यांचं कल्याण करून घेण्याचं काम या ठिकाणी झालं त्याला. आणि मुळामध्ये या सगळ्या उत्पादनाला त्याचा आधार असलेला जो माणूस आहे, त्याचा खरा स्रोत असलेला जो आहे, त्या शेतकऱ्याला मालकी हक्क तर नाहीच, केवळ भिकारी किंवा गुलामासारखं वागवण्यात आलं. त्याला कुठंही कळू दिलं नाही की तू सुद्धा याच्यातला एक भाग आहे, तुझा सुद्धा काहीतरी आभाग या ठिकाणी असला पाहिजे. हे वस्तुतः महाराष्ट्रातील साखर सहकारी चळवळ आणि त्या चळवळीतून घडलेलं जे सगळं आर्थिक, शैक्षणिक, राजकीय परिवर्तन आहे, सहकार आणि त्या अनुषंगाने घडलेली जी सगळी एकंदर संक्रमणातून महाराष्ट्राचा जो सगळा चेहरा कायापालट झालेला आहे, ही परिवर्तनाची सकारात्मक वाटचाल तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. या सगळ्या प्रगतीचा जो खरा प्रणेता आहे, खरा मापदंड आहे, जो खरा आर्थिक उत्पादक आहे, निर्माता म्हणजे तो शेतकरी नेमका कुठं आहे? 7 पिढ्यात पहिल्यांदा ज्याच्या घरातलं कुणीतरी शिकलं आहे, त्या शिकलेल्या पोराला किंवा नातेवाईकाला किंवा नातवाला एखाद्या कारखान्यामध्ये लावण्यासाठी, एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये लावण्यासाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी सुद्धा पैशाची थप्पी आणि साहेबाची चिठ्ठी घेऊन उभे राहणारे कोण आहेत? ते भिकारी आहेत का? ते गुलाम आहेत का? तो उभा राहिलेला कारखाना कोणाचा आहे नेमका? हे स्वत्व कधीच त्या शेतकऱ्याला कळू दिलं नाही. त्याच्या पोरांना पण ते कळलं नाही. तो सुद्धा लाचार सारखा शिकला सवरलेला, तो सुद्धा लाचार सारखा त्या पुढाऱ्याच्या बाहेर रांगेमध्ये उभा राहायला लागला. तासन तास ताटकणारी माणसं मी माझ्या डोळ्यानं पाहिलेली आहेत.
त्याला एकही माणूस अपवाद नाही. बरं, बोलायची हिंमत नाही. आता मी जे तुम्हाला उदाहरण सांगत होतो की आमच्या पिचड साहेबांचे आता असणारे जे आमच्या तालुक्याचे आमदार आहेत, वैभव पिचड, ते लहान असताना 15 वर्षापूर्वी आमच्याकडं अकोले तालुक्यामध्ये राजूर नावाचं खेड आहे, म्हणजे भंडारदऱ्याच्या जवळ. त्या भंडारदरा धरणाच्या जवळ राजूरमध्ये फार मोठाले सर्वोदय कार्यकर्ते पूर्वी होते. त्यांनी त्या काळात आदिवासी भागातली एक शाळा काढली. त्यानंतर तिथं सर्वोदय महाविद्यालय नावाचं महाविद्यालय निघालं. आता 25-30 वर्ष त्याला झाले असतील. या पिचड साहेबांच्या मुलानं एक दिवस काय केलं की त्या सर्वोदय नावाच्या पाटीवर सरळ मधुकरराव पिचड महाविद्यालय नावाची पाटी लावली. आता बघ इतकी दादागिरी. ते राजूर गावात विरोध करणारा कोण आहे? गरीब आदिवासी माणसं तिथे राहतात. 4-2 माणसांनी, सिनियर माणसांनी सांगितलं की नाही नाही असं करू नका. आमदाराला भेटायला शिष्टमंडळ गेलं. तालुक्यातली माणसं जी सजग आहे, थोडीशी विचार करणारी आहे, ती गेली, आमदार साहेबाला भेटली, म्हणजे असं नका करू, आपल्या अनेक दिवसाची सर्वोदय शाळा आहे. आमदारानं काय उत्तर द्यावं? आमदार म्हणले नाही नाही आता जाऊ द्या, पोराने लावली ना पाठी, राहू द्या ना. बघा की निर्लज्जपणाचा कळस आहे. मला म्हणायचं हे आहे की सहकारानं खरं म्हणजे जसं शेतकऱ्याची परिस्थिती सुधारायला पाहिजे होती, ती सुधारणं तर बाजूला राहिलं, पण त्याला एका अर्थानं तो गुलाम कसा आहे हे दाखवण्याची प्रक्रिया जास्त केली, असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्या शेतकऱ्यानं कधी आपण नेमकं कुठं गुन्हेगार आहोत? आपला दोष काय आहे नेमका? आपल्याला ही भीक का मागावी लागते आहे याचा विचार त्याने कधीच केला नाही. आणि म्हणून तुमचे श्रम, तुमचं अस्तित्व, तुमचं स्वत्व झाकून टाकण्यासाठीची किंबया सुद्धा या सहकाराच्या मधून बेमालूम त्याची व्यवस्था केली गेली. विग्रह, संघर्ष, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आल्याच नाहीत कुठं. आणि त्यामुळं वस्तुतः मार्क्सच्या कथनाप्रमाणे 2 टोकाची माणसं भांडण करतील ही परिस्थिती आपल्याकडे घडलीच नाही. हे माझं व्यक्तिगत मत आहे. कोणाला जर याच्यावर ऑब्जेक्शन असेल तर माझं हरकत नाही. आता या ठिकाणी बघा की कामगार इतिहासाला चालना देणारा प्रमुख घटक आहे, पण कामगार या संकल्पनेच्या माध्यमातून एकत्र यावी अशी कामगार रचना महाराष्ट्रामध्ये नाही. यापूर्वीच मी उल्लेख केल्याप्रमाणे कृषी प्रधानता हे त्याचं प्रमुख कारण आहे. आपल्याकडं कामगार चळवळी निर्माण झाल्या, रेल्वे मजदूर संघटना आली, बिडी कामगारांची संघटना आली. जॉर्ज फर्नांडिसचा एक वेळ अशी अवस्था होती की संपूर्ण रेल्वे एका दिवसात बंद करण्याची ताकद जॉर्ज फर्नांडिस सारख्या माणसाकडे होती. बी.टी. रणदीप यांनी कामगारांसाठी, बिडी कामगारांसाठी प्रचंड संघर्ष केले. बाबा आढावांनी आतापर्यंत बाबा आढाव कार्यरत आहेत की माथाडी कामगारांसाठी, श्रम करणाऱ्या माणसांसाठी काम केलं त्यांनी. पण हे सगळं होत असताना या सगळ्या संघटना अशा विस्कळीत झाल्या, विभागल्या गेल्या आणि एकत्र येऊन म्हणजे शहरांमध्ये वेगवेगळे परिणाम होत गेले आणि त्यातून नवीन नवीन संघटनांची निर्मिती होत गेली. पण आपलं हे सगळं स्वरूप जे म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्या उत्पादनाची साखळी एकत्र आणून सगळ्यांना एका छत्राखाली आणता येईल अशा प्रकारची मोठी संघटना, कामगार संघटना किंवा श्रमिकांची संघटना आपल्याकडं निर्माण झाली नाही. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर आणि प्रामुख्यानं आपल्याला राजकारणाशी संबंध नाही, पण मनमोहन सिंगाच्या काळामध्ये इतकी प्रचंड उलथापालथ आर्थिक व्यवहारांच्या मध्ये झाली की जणू काही सगळ्या म्हणजे समाजाचा चेहरा मोहरा बदलून गेला. प्रचंड आर्थिक उलाढाल झाली. विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, दळणवळण, शेती, पर्यावरण, पाणी आणि पिकांचे व्यवस्थापन, कोणतंही क्षेत्र असं राहिलं नाही की ज्याच्यामध्ये फारसं परिवर्तन झालं नाही असं. आणि बघता बघता हा जो सगळा आपला समाजाचा माहोल आहे हा सगळा माहोल बदलला. पण तरी सुद्धा श्रमिक एकत्र आला नाही. आपल्या व्यवस्थेने आणखीन एक भानगड केली की श्रमिकांमध्ये भेद तर केला, पण 2 श्रमिक एकमेकाच्या बरोबर चालतील असं नाही, तर एकमेकाकडे न डुंकून न पाहता पाठमोरे कसे चालतील याची पण आपल्या समाजाने व्यवस्था केली. ही म्हणजे
एसटीचं कामगारांचा संप असला तर प्राध्यापकांनी म्हणायचं काय केले त्यांचं कायमचं रडगाण आहे. प्राध्यापकांचा संप असला तर कारकुनांनी म्हणायचं खूप मिळतं त्याला, अजून काय बोंब मारतायत. हे सुद्धा ऑटोमॅटिक घडलेलं नाही, याच्या मागं सुद्धा यंत्रणा आहे ठराविक धूर्त माणसांची. आणि म्हणून म्हणजे या ठिकाणी या कामगारांच्या मध्ये आणखीन समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा किती फरक आहेत बघा. एक पिवळ्या कार्डवाला आहे, एक बिगर कार्डवाला आहे, एक कनेक्शन असलेला गॅसवाला आहे, एक 4 कनेक्शन असलेला गॅसवाला आहे, एक काय रे पेटीएम वापरणारा आहे, एक एटीएम वापरणार आहे. 1000 भेद करून ठेवले. टँकरचं पाणी पिणारा आणि रेडीमेड आपलं कॅन मधलं पाणी आणणारा 40 रुपयाचं फरक आहे की नाही. IT वाला आणि IIT वाला फरक आहे की नाही. IT वाला आणि साधा IIT वाला याच्याकडं समाजात मध्ये सुद्धा IT वाला म्हणलं की एकदम 4 माणसं सावरून बसतात लगेच, अरे पगारदार माणूस दिसतो बाबा. आणि IIT वाला म्हणल्यानंतर म्हणलं कोणतरी कामगार असेल बाबा, साधा लेबर असेल. म्हणजे म्हणायचं असं आहे की यामध्ये सुद्धा श्रमिकांच्या मध्ये सुद्धा म्हणजे हे वेगवेगळं करणारी यंत्रणा जी आहे ती सातत्यानं आपल्याकडे ठेवली गेली. कुपोषण आहे, त्याच्या विरोधात सुपोषण निर्माण झालं. खिचडी वाटपाला सुरुवात झाली, त्याच वेळेला पिझ्झाचा पण उत्कर्ष झाला. म्हणजे मला म्हणायचं हे आहे की माणसांना जवळ आणण्यापेक्षा त्यांच्यामध्ये सातत्यानं भेद करीत राहणं ही आपली मेंटॅलिटी. आपण थोडस मोकळ्या नजरेनं बाहेर जर पाहिलं तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी हे जाणवेल की मला आता या क्षणी वाटलं मला की नाही या जाऊन या माणसाला माझ्या घरात आणावं 4-8 दिवस, तरी सुद्धा ते शक्य नाही. त्याला सामाजिक परिवेश, अमकं तमकं, प्रतिष्ठा, माझी अर्थव्यवस्था, माझं कुटुंब, त्या कुटुंबाचा चेहरा मोहरा आणि त्याचा याच्यामध्ये फरक केलेला आहे. त्यामुळं ही एक वाक्यता केवळ समाजातच नाही तर श्रमिकांच्या मध्ये कधी येणार असा एक प्रश्न आहे. आणखीन एक भानगड राजीव गांधीच्या धोरणानंतर आउटसोर्सिंग नावाची आली. आउटसोर्सिंग म्हणजे काय? संपूर्णपणे खच्चीकरण आहे श्रमिकांचं. आउटसोर्सिंग म्हणजे आम्ही कुठूनही कामगार आणू, आम्ही कुठूनही उत्पादनाचे स्रोत उत्पन्न करू. त्यामुळं मग कुठे जाहिराती बघा तुम्ही, आपल्याला एका बाजूला अनेक पोरं बेकार दिसतात आणि पुण्याच्या बसमध्ये बसल्यानंतर मिनिटाला पाठी दिसते आपल्याला की घर बिठा के 45,000 कमाव, 20,000 कमाव. आपल्याला वाटतं हे बेकार आहे का नाही का, हे वाचून खोटं आहे. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला की आमच्या नगर शहरातल्या एका बड्या फॉर्म मध्ये एक दिवस जाहिरात आली की मॅनेजर पाहिजे. आमचे विद्यार्थी काही मित्र आले, पोरं म्हणले सर त्याची जाहिरात आली. म्हटलं जाऊन बघणार आहे. डायरेक्ट कागदपत्र घेऊन बोलावले. अटी काय तर स्वतःची मोटरसायकल पाहिजे, सायकल पाहिजे, असं काहीतरी अटी घातलं. त्याला मॅनेजर म्हणून जोडून घेतलं. सुरुवातीला 6,000 रुपये मिळतील म्हणून सांगितलं. आठवडाभरानं मी तिकडे जाता पाहिलं तो झाडच होता. अरे व्यवस्थापक पाहिजे अशी जाहिरात, आणि याला झाडायला लावले आज संपूर्ण खोट्या जाहिराती. त्याचा मालक कोण आहे? आउटसोर्सिंग मध्ये तुम्ही कोणासाठी काम करतात हे त्या काम करणाऱ्याला कळत नाही. एजंट भले मोठी साखळी आहे. आणि त्यामुळं कामगार एकत्र येणं तर लांबच राहिले. आपला मालक कोण आहे, कोणासाठी आपण दिवसभर सायकल मारतो आहे हे सुद्धा त्याला समजत नाही. मला म्हणायचं हे आहे की हा असा मजेशीर असा फंड आहे आणि तो म्हणजे भांडवलशाहीच्या पोषणासाठीच निर्माण केलेल्या ह्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यामधून श्रमिकांची फाटाफूट होते. आणि म्हणजे आता या ठिकाणी बघा की पद पण इतके मोठमोठाने सांगितले जातात की एरिया मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, फलान, पण त्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. त्या माणसाला आहे त्याच आर्थिक स्थितीवर ठेवलं जातं. त्याच्या क्वालिफिकेशन पेक्षा किंबहुना त्याच्या क्वालिफिकेशन मुळे तो जास्त मगरुरी करू नये अशाच पद्धतीने त्याला बरोबर वेतन देऊन थांबवलं जातं. त्याच्यानंतर 1900 किती वाजले 9:10 वेळ झाला का? डोणगावकर सर किती किती वेळ वाजून घ्या सर, तुम्ही घ्या. कंटिन्यू करा म्हणतो. कंटिन्यू करू. हा तर आता मला पुढचं थोडंसं आता लवकर संपवतो मी. 1992 पासून जागतिकीकरणाची लाट आली. जागतिकीकरण म्हणजे खाजगीकरण रुजवण्याचा
आणि उदारीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांनी खाजगीकरणाच्या धोरणाबद्दल टीका करू नये किंवा अस्वस्थ होऊ नये म्हणून काय केलं, कल्याणकारी योजना आल्या. अनेक कल्याणकारी योजना आल्या. थोडस मागं जाऊन आपण बघितलं तर 85 ते 95च्या दरम्यान कल्याणकारी योजनांचा सुकाळ आला. मुळामध्ये खाजगीकरण आपल्या फायद्याचं नाही ठरलं असं नाही, ठरलं. 1992-95 साली गॅसचं कनेक्शन मिळायला खासदाराची चिठ्ठी लागायची आणि गॅसचं सिलेंडर भरून मिळायला 12 तासांची रांग लावायला लागायची. आताची परिस्थिती काय? हे सगळी जादू या खाजगीकरणाच्या माध्यमातून घडली. हे जरी बरोबर असलं तर त्या खाजगीकरणाच्या विरोधात मध्ये माणसानं जाऊ नये म्हणून सरकारनं काय केलं, सरकारनं धोरण हे आणलं की त्याच्यासाठी सामान्य माणसासाठी कल्याणकारी योजना वापरू. अनेक योजना सुरू झाल्या. उदाहरणार्थ मी काही योजना तुम्हाला सांगतो की गरिबांना 30 किलो फुकट धान्य द्या. नंतर गरोदर मातांच्या संगोपनासाठीच्या व्यवस्था आल्या. रोजगार हमीमध्ये 100 दिवस किमान काम देण्याचं वचन देण्यात आलं. त्यानंतर मग ग्रामसभेला मिनी पार्लमेंट समजण्यात आलं, त्याला मॅक्झिमम अधिकार देण्यात आलं. प्रौढ निरीक्षणासाठी काम करण्यात आलं. सारे शिकूया सुज्ञ होऊया नावाची घोषणा आली. खिचडी फुकट मिळायला लागली. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होऊ लागली. 6वा वेतन आयोग आल्यामुळं माणसांचे खिसे खुळखुळायला लागले. नोकरदार मध्यमवर्गीय खुश झाला, मनाजोगा खर्च करायला लागला. छान छान बंगले आले. त्याच्यानंतर कार उभ्या राहायला लागल्या. विद्यार्थ्यांना युनिफॉर्म, पाट्या, पेन्सिली सगळं फुकट मिळायला लागलं. खिचडी मिळायला लागली. मग विधवांसाठी, वृद्धांसाठी अनेक योजना आल्या. म्हणजे आता बघा की ह्या ज्या योजना आहेत त्यांनी इतका महाराष्ट्राचा चेहरा बदलवला. माझ्या काळातली जी माणसं आहेत हे साधारणतः 1965 ते 75च्या दरम्यान त्या माणसांनी थोडासा त्यांचा काळ आठवून बघावा ती काय होती परिस्थिती आणि 15 वर्षानंतर काय परिस्थिती झाली. मला आठवतं साधारणतः 70 म्हणा किंवा 70चा काळ असेल, 1970चा. संगमनेरला खताळ पाटील, बीजे खताळ पाटील आपल्या सगळ्यांना माहित आहे. खताळ पाटलांच्या घरी पहिल्यांदा लाईट आली, इलेक्ट्रिसिटी आली. कारण खताळ पाटील मंत्रिमंडळामध्ये गृहराज्य मंत्री होते आणि बटन लावल्यानंतर लाईट लागतो याच्यावर विश्वासच बसेना माणसांचा. माणसं म्हणायचे असं कुठं शक्य आहे काय, असं बटन लावायचं उजेड पडतो असं. अक्षरशः म्हणजे ती लाईट आल्याचं कळल्यानंतर आमच्या 2-3 तालुक्यांमध्ये सर्कस पाहायला जावी तसं माणसं बैलगाड्या गुंपून जायचे खताळ पाटलाच्या घरी आणि हरकून यायचे. एकदम तालुक्याला गेलं आणि एखादी पोरगी सायकल चालवते हे बघितलं की गावात चर्चा व्हायची. अरे काय पोरी बाबा सायकलवर बसते. डॉक्टर शिवाय मोटरसायकल नावाची गोष्ट नव्हती. शहरात गेला आणि एखादी गाड मोटार दिसली, आमचे लहान लहान मित्र असायचे ना, कोणी कधी गावात गाडी आली किंवा तालुक्याला जत्रा क्षेत्राला गेल्यावर कार दिसली की असं पाठमोरं उभं राहायचं आणि हळूच गाडीला हात लावून बघायचा, कोणी रागवेल का काय, भीती वाटायची. आज काय परिस्थिती आहे. जत्रेसाठी 1 रुपया मिळत नव्हता, आता जत्रेसाठी 200 रुपयाच्या खाली पोरग पैसे घेणार नाही आपल्या हातून. मला म्हणायचं हे आहे, हे सगळं वर्णन करण्याचा उद्देश माझा एवढाच आहे की प्रचंड बदलला, सामाजिक स्थितीमध्ये प्रचंड बदल झाला. तो मार्क्स पण बाजूला ठेवा आणि सिद्धांत पण बाजूला ठेवा. वस्तुस्थिती ही आहे की आपलं सगळं जीवनमान जे आहे ते पुष्कळ मोठ्या प्रमाणात सुधारलेलं आहे. या अकोले तालुक्यातला मी आहे. आमच्या तालुक्यामध्ये अनेक गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी 12-12:30च्या नंतर म्हणजे थेट डोंगराच्या कुशीमध्ये खाली आहे, कळसुबाईच्या शिखरामध्ये फोपसुंडी नावाचं गाव आहे. 12:30 वाजता तिथं उजेड जातो, खाली सूर्यप्रकाश जातो. आणि इतके म्हणजे नरभक्षक असणारे किंवा वन्य श्वापद इतके आहेत त्या आदिवासी भागामध्ये की त्या ठिकाणी सगळ्या म्हणजे वर्षातल्या 6 महिने त्या ठिकाणच्या आदिवासींची पद्धत अशी असायची की बाहेर ओट्यावर भलं मोठे लाकडाचे 2 गोंडके ठेवायचे आणि ते पेटते ठेवायचे रात्रभर वन्य प्राण्यांपासून संरक्षण करायला. कारण लाल जाळ दिसला का जनावर घाबरतं म्हणून.
आता काय झालं, त्या ठिकाणी त्या वाडीवर वस्तीवर आणि त्या पोरसुंडी गावामध्ये जिथं 12 वाजता सूर्यकिरण जायचे तिथं लाईट लागायला लागली, तिथं डांबरी सडक आली, दिवसातून 20-20 गाड्या यायला लागल्या. केवढं परिवर्तन आहे. अजून 10 वर्षानंतर काय होईल कल्पना नाही करू शकणार आपण. म्हणजे त्यावेळेला संत तुकाराम महाराजांची गोष्ट सांगायची की कीर्तन चालू असताना निरोप आला आणि कुठंतरी सभामंडप पेटला आणि मग स्तब्ध राहिले संत तुकाराम आणि त्यांनी एक मंत्र म्हणला आणि ती आग विझली. हे कीर्तनकरी बाबा सांगायचे तरी माणसं बाहेर आपल्यासोबत चर्चा करताना म्हणायचे काही सांगते राव. कोणाचा विश्वास बसला असता त्या काळात नाही. आज सुद्धा आपल्यापैकी 70% लोकांना हे माहित नाही की हातात असलेलं रिमोट मध्ये तार नाही, वायर नाही, काही नाही, तरी सुद्धा ते यंत्र सुरू कसं होतं नेमकं मला तर नाही कळलेलं बाबा. मला म्हणायचं हे आहे की हे आमूलाग्र स्थित्यंतर माणसामध्ये जे जीवनमानामध्ये आपल्या फरक झालाय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता पण हे सगळं होत असताना सुद्धा आता म्हणजे साधारण 2-2.5 वर्षापूर्वी पी साईनाथ आपल्याला माहिती आहे की ज्यांना फार मोठाले पुरस्कार मिळालेले ते वार्ताहर, त्यांनी सगळ्या आजच्या जमान्यात असलेल्या श्रमिकांची व्यथा मांडलेली आहे. ते म्हणले की आजही तामिळनाडूच्या सारख्या ठिकाणी एक 50 किलो कोळशाचा बोजा घेऊन 12-13 तास सायकल चालवीत फिरणारा जो कोळसे विकणारा माणूस आहे त्याला अवघा 32 रुपये रोज मिळतो. आपल्याकडे सुद्धा ही परिस्थिती आहे. पण आपण झालंय काय आता की आपण डोळे झाक करायला शिकलेलो होतो. आता आपण परत तिकडे बघण्याची गरज राहिलेली नाही आणि त्यामुळं म्हणजे या सगळ्या परिवर्तनाला तो एक प्रकारचा कलंक आहे. आणि या सगळ्या फुटीरतेमुळं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक गट तयार झाल्यामुळं मार्क्सला अभिप्रेत असलेलं जे कामगारांचं संघटन आहे, श्रमिकांचं संघटन आहे ते होऊ शकलेलं नाही. आता मी थोडा आटोपा घेतो. आता थोडं राहिलं बरं का, 2 मिनिटं फक्त. एका अर्थानं मला असं म्हणता येईल की जसं आपण मुद्दा घेतला या ठिकाणी की शेतकरी हा या ठिकाणचा उत्पादनातला मुख्य घटक आहे. शेतकऱ्याचं तरी प्रबोधन झालं असतं आणि त्याची जरी मोठी संघटना झाली असती, पण एकदम इतकं विचित्र झालं की शेती सुद्धा म्हणजे जसं प्रगतीची वाटचाल जशी आपण करीत गेलो तसं फुटीरता अनेक वाढली. कुशल कामगार अकुशल कामगार वेगळे झाले. पूर्ण वेळ काम करणारा अर्ध वेळ करणारा वेगळा झाला. पूर्ण वेळ पगार घेणारा प्राध्यापक आणि तासिकांवर काम करणारा वेगळा झाला. संघटित कामगार असंघटित कामगार वेगळा झाला. संगणकावर काम करणारा असंगणकीय कामगार वेगळा झाला. इथं सुद्धा गोष्टी अशी झाली की एकाच म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये भरडल्या जाणाऱ्या माणसांना कधी एकत्र येता आलं नाही. शेतकरी आपला त्याचं उत्पादन काढत राहिला. त्या दरम्यान त्याच्याही पेक्षा मोठे शेतकरी अंबानी सारखे शेतकरी झाले, मोठमोठाले फार्म हाऊस आले. कारण एखादं जर्मनीतलं यंत्र घ्यायचं असेल विकत, रोटोवेटर असेल किंवा आधुनिक एखादं यंत्र घ्यायचं असेल तर ते आपल्याकडच्या एखाद्या नटाला लवकर घेता येतं, शेतकऱ्याला मात्र घेता येत नाही. इथं सुद्धा परत गोष्टी अशी झाली की असलेला शेतकरी महाग येत राहिला. उत्पादनाच्या सगळ्या ज्या नाड्या आहेत त्या ज्याच्याच हातात पैसा आहे त्याच्याचकडं जात गेल्या. आणि आज शेतकऱ्याची परिस्थिती काय, आज जर आजूबाजूला बघा आपण की ज्या म्हणजे आम्ही लहान असताना फक्त टायफॉइड झालेल्या माणसाला द्राक्षे दिसायचे. आता मात्र 20 रुपये 30 रुपये द्राक्षाचे ढीग लागलेले आहेत. 20 रुपयाला चिकू आहे आणि फरसाण 125 रुपये पावशेर आहे, 100 रुपये किलो आहे. म्हणायचा मुद्दा असा आहे की आपल्याकडं आपण पोट भरू आहोत. एखाद्या माणसाला 35 रुपये असतील आणि त्याला पोट भरायचं असेल तर तो पावशेर द्राक्ष घेत नाही. आपल्याकडं पोट भरण्याला पण किंमत आहे. पैसे खर्च करीत असताना माझं पोट किती वळील याचा पण विचार करणारा माणूस आहे. त्यामुळे तो द्राक्ष खाऊन गप्प बसत नाही, तो भेळ भत्ता घेतो. कारण त्यानं पोट फुगतं. नंतर पाणी पिलं की टंब फुगल्यासारखं 5-6 तास कशाची गरज भासत नाही. त्यामुळं शेतकऱ्यानं प्रचंड कष्टातून निर्माण केलेले द्राक्ष असतील, डाळिंब असतील, नंतर म्हणजे हे जे उत्पादनाचे प्रकार आहेत त्या उत्पादन प्रकारांना
बाजारपेठेमध्ये कवडी मोल किंमत मिळायला लागली. म्हणजे आज सीझन सुरू झाला आणि उद्या त्याचं सॅच्युरेशन व्हायला सुरुवात होते. त्यामुळं इतकी तफावत आपल्याला दिसते की 40 रुपये किलो द्राक्ष मिळतात आणि 400 रुपये किलोच्या खाली मिठाई मिळत नाही. 1 लिटर पेट्रोलला 100 रुपये मोजावे लागतात, त्याच्यात 5 लिटर दूध जातं शेतकऱ्याचं. या सगळ्या बारकाव्यांचा विचार आपण या ठिकाणी करण्याची गरज आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये तयार होणाऱ्या मालाचा भाव ठरवण्याचा जो अधिकार आहे तो त्या इंडस्ट्रीवाल्याला आहे, त्या उत्पादकाला आहे. उदाहरणार्थ एखादा मशिनरीचा स्पेअर पार्ट असेल, त्याच्यावर किती MRP द्यायची. एखादं कॉस्मेटिक्स असेल, 5 ml च्या कॉस्मेटिक्सला 190 रुपयाची किंमत लागते. हे सगळं किमती ठरवणारा कोण आहे? जो उत्पादक आहे तोच किंमत ठरवतो, त्याच्याशिवाय तो मार्केटमध्ये पुढे आणत नाही. पण फक्त एक घटक असा आहे की त्याला आपल्या उत्पादनाची किंमत ठरवता येत नाही आणि तो म्हणजे शेतकरी आहे. त्यामुळं प्रचंड फाटाफूट आपल्या या शेती प्रधान असणाऱ्या राष्ट्रामध्ये संघटनात्मक दृष्टीने जर पाहिलं तर आपण विस्कळीत झालेलो आहोत. मार्क्सच्या मतानुसार कामगार संघाचे ध्येय मुळात हे आहे की राजकीय मुक्तीसाठी संघर्षशील कामगार वर्गाच्या चळवळीला राजकीय एकीकरण म्हणजे श्रमिकांची राजकीय संघटना बांधणं हे होतं. पण इतिहास सांगतो त्याप्रमाणे असं कामगार वर्गाच्या हिताचे असं काही घडलं नाही. ट्रेड युनियननी मार्क्सच्या अपेक्षेनुसार काही न करता कामगार वर्गाच्या हिताचं रक्षण या नावाखाली भांडवलशाही शक्तींशी तडजोडी केल्या. ट्रेड युनियन कामगार वर्गामध्ये आवश्यक ती सामाजिक जाणीव निर्माण करू शकल्या नाही. उलट ट्रेड युनियन मध्ये सुद्धा गट निर्माण झाले, म्हणजे त्याच्यातच जातीय गट झाले. हा या जातीचा आहे. तर आपल्याला काय करायचं त्याच्याशी, म्हणजे ट्रेड युनियननं आणखीन एक घटक आणला की अरे हा आहे ना, हा इकडे घ्या, या कामासाठी याला घ्या, हा नाही त्याला जाऊ राहू द्या तिकडे, त्यांचा गट वेगळा करा. या पद्धतीनं आपल्याला म्हणजे श्रमिकांच्या सामूहिक कल्याणाचा जो विचार आहे तो कधीच झाला नाही. म्हणजे गांधीजींनी जसं समाज विकासाचं स्वरूप सांगित असताना रस्किनचा सिद्धांत मांडला होता की पहिल्यांदा समाज परिवर्तनाचा किंवा समाज विकासाचा विचार करताना आणि टू दिस लास्ट याप्रमाणे या शेवटच्या माणसापर्यंत पहा, ते कधीही आपल्याकडे घडलं नाही, घडण्याची शक्यता नाही. आता मनोगताच्या निष्कर्षाकडे मी वळतो. या सगळ्या विवेचनानुसार मला असं म्हणावंसं वाटतं की वस्तुतः शोषण, पिळवणूक, आर्थिक असमतोल या सगळ्यांनी खचून भरलेल्या आणि कॉम्रेड रणदिवे, डांगे, श्रीपाद डांगे, दत्ता देशमुख यासारखे, अहिल्याताई रांगणेकर यासारखे प्रखर कम्युनिस्ट माणसं आपल्याकडे असताना, नामवंत कम्युनिस्ट कार्यकर्ते असताना सुद्धा मार्क्सवादी विचारसरणीला अनुरूप बदल आपल्याकडे घडू शकला नाही. पण अशा प्रकारचा बदल घडवण्याची संधी मात्र जरूर आहे भवितव्यामध्ये. डॉक्टर डोणगावकरांच्या सूचनेप्रमाणे काही बाबी या ठिकाणी मी नमूद करतो. मार्क्सवादावरील माझा PhD प्रबंध 1987 मध्ये मी सबमिट केला. 2 वर्ष PhD डिक्लेअर व्हायला लागले आणि 1989 ला मला PhD प्राप्त झाली. अत्यंत जागतिक कीर्तीचे ख्यातकीर्त असलेले डॉक्टर सुंदरराजन हे माझे गाईड होते. पण नंतरच्या काळामध्ये मी प्रताप तत्वज्ञान केंद्रात गेलो. सुंदरराजन सरांकडे खूप विद्यार्थी असल्यामुळं मला एक को गाईड म्हणून धर्माचं तत्वज्ञान लिहिणारे JV जोशी त्यांना को गाईड म्हणून देण्यात आलं, कारण माझं वास्तव्य तिथं होतं आणि मला तिथली फेलोशिप पण थोड्या प्रमाणात दिली जात होती. मग आम्ही गमतीने असं म्हणायचो की JV जोशी हे आमचे कुंकवाचे धनी आहे. मला मार्गदर्शन करणारे डॉक्टर सुंदरराजनच होते, कारण सुंदरराजन आम्ही तत्वज्ञान केंद्रामध्ये MA सुरू केलं होतं आणि असा एक संकेत केला होता की प्रत्येक टर्मसाठी विद्यापीठातला एक माणूस तिकडे पाठवायचा अमळनेरला. त्याप्रमाणे 1 टर्न नाही तर 2 टर्न सुंदरराजन सरांनी मागून घेतल्या होत्या आणि एका वर्षाच्याच कालावधीमध्ये आम्ही हे सगळं काम त्या ठिकाणी पूर्ण केलं. मला अजून अभिमानानं सांगावं वाटतं की मला जे रेफरी लाभले, एक सुप्रसिद्ध असे मार्क्सिस्ट कम्युनिस्ट असणारे DP चट्टोपाध्याय हे माझे रेफरी होते. त्यानंतर
जम्मू काश्मीर विद्यापीठाच्या डॉक्टर भुवन चंदेल आणि गुजरात विद्यापीठाचे डॉक्टर शुक्ल या 3 जणांचं पॅनल माझ्या PhD साठी होतं आणि त्या PhD रिपोर्टच्या एका पानामध्ये 2 वेळेला एक्सलंट वर्क असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे आता आत्मस्तुती करण्याचं वय नाही, पण मुद्दाम हा उद्देश आहे म्हणून मी या ठिकाणी हे सांगतो. माझ्या PhD प्रबंधाची मांडणी 2 विभागामध्ये आहे. आता मला वाटतं ही सांगण्याचं काही कारण नाही. त्या 2 विभागांमध्ये एक म्हणजे मार्क्सवादाचा एकंदर ढाचा आहे, डायलेक्टिक्स आहे, परिवर्तनाचा सिद्धांत आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी प्रामुख्यानं लेबर थेरी, पीझंट इंडस्ट्रीज, पीझंट मुवमेंट याचा भाग हा सुरुवातीच्या याच्यात आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये या ठिकाणी मार्क्सवादाची शक्यता कितपत आहे आणि त्याचे फेल्युअर्स काय आहे याच्या संबंधीचा निष्कर्ष मी मांडलेला आहे. सगळ्यांनी या मला फार भीती वाटत होती की माझं हे बोलणं कदाचित 20 मिनिटातच संपेल की काय, आणि ते आपल्याला जास्त त्रास दिला. वेळेच्या मर्यादेच्याही पुढे मी गेलो. आपण सगळे मला मोठ्या मनानं माफ करा. काही समजा याच्यात त्रुटी असतील, चुका असतील, मला पत्रानं कळवा. मी आपल्या सूचनांचं नक्कीच स्वागत करीन. सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि प्राध्यापक डोणगावकरांचे विशेष आभार. आपल्या सगळ्यांचे दर्शन या ठिकाणी झालं. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप आभारी आहोत आम्ही. आज आपण मला सांगतील गौरी सर काय महाराष्ट्रातील सामाजिक बदल आणि आज या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील सामाजिक बदल आणि मार्क्सवाद या विषयाला अनुसरून सखोल असं व्याख्यान आपल्या थिसिसला अनुसरून मांडलेलं आहे. आपण आजचा हा विषय मांडत असताना आपण जे काम केले ते काम आणि त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये घडलेल्या काही विशेष घटना, सध्याकालीन परिस्थिती या सगळ्यांवर आपण प्रकाश टाकलेला आहे. निश्चितच या अनुषंगाने या ठिकाणी आम्हा सर्वांना एक चांगलं व्याख्यान ऐकायला मिळालं. या संदर्भाने काही कोणाला प्रश्न असतील तर कृपया विचारावेत अशी मी विनंती करतो. नमस्कार वेद सर. गौरी सर, तुमचा माईक बंद आहे, माईक चालू प्लीज. हा, नमस्कार डॉक्टर वेद प्रकाश, गुरुवर्य डॉक्टर नागोराव कुंभार. मला प्रश्न नाही, पण तुम्ही तुमच्या थिसिस मध्ये जी मांडणी केलेली आहे समाजवादाची, मार्क्सवादाची, आणि त्याला अलीकडच्या म्हणजे निष्कर्षामध्ये तुम्ही जे त्यावेळेला जे मांडलेलं होतं आणि आता जे तुम्ही काही बोलला याच्यामध्ये जास्त फरक नाहीये. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार किंवा भारतीय परंपरेनुसार आपण एकमेकांना कमी लेखण्यामुळेच आपल्या भारतामध्ये साम्यवादाची सुरुवात झालेली नाही असं तुमच्या पूर्णपणे वक्तव्यातून मला दिसून आलेलं आहे. आणि जोपर्यंत ही आपली जी विचाराची परंपरा जी आहे ती कुठेतरी नष्ट झाल्याशिवाय आणि कोणाला तरी मोठं म्हणल्याशिवाय ही नष्ट होणार नाही. आणि ही जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्याकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून माणसाकडे पाहणे आणि त्याच्या विचारांना समजून घेणे ही प्रवृत्ती वाढीस लागणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर. हे बोलतायत का? झालं, तुम्ही बोला. हा, हॅलो सर. आपण जे बोलणार आहेत का? म्हटलं ते एकदम बरोबर आहे. माझ्या सांगण्याचा उद्देश सुद्धा तोच आहे की या ठिकाणी माणसाकडे माणूस म्हणून बघण्यापेक्षा काय झालं की आपण या ठिकाणच्या भारतीय माणसानं कधीच आपल्या स्वतःचं स्वत्व जपलेलं नाही. आणि हा जो परिणाम आहे, मला असं वाटतं की ही जी व्यक्तिसापेक्षता जी आहे की एखाद्या माणसाच्या समोर नांगूचालन करणं, त्याच्या समोर नांगी टाकणं, हा जो स्वभाव आहे, हा भारतीय माणसाचा स्वभाव, हा त्याच्या अपयशाचं खरं कारण आहे. कारण एखाद्या नको असलेल्या माणसाला सुद्धा त्याचं उदो करून पुढं सगळं आचरण माणसाचं खोटं आहे. आयुष्यभर खोटं वापरणारे आणि खोटं असू दाखवणारी माणसं आहेत. त्यामुळं त्यांना बदलवण्याचा, संघर्षासाठी तयार करण्याचा
आव्हान हे फार मोठं आहे असं सुद्धा मला वाटतं. गायधानी सर. सर नमस्कार. सर आपण अत्यधिक परखडपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूपशा गोष्टी तुम्ही मांडलेल्या आहेत, त्याबद्दल फार फार तुमचे आभार मानावेसे वाटतात मला. तुम्ही फार चांगले मुद्दे उपस्थित केलेत. त्यामध्ये सहकार आणि मग सहकाराचं विखे पाटलांचं उदाहरण घेऊन तुम्ही ते सांगितलं. म्हणजे सहकार कशासाठी होता आणि त्या सहकारात एकीकडे सहकारापासून सुरुवात करून तो अहंकाराकडे गेला, एकत्रीकरणापासून एकवादाकडे गेला. म्हणजे सगळे लोक एकत्र यायचे, परंतु पैसा इतकी मोठी गोष्ट झालेली आहे आज भारतामध्ये, जगामध्ये असेल पण आपण आपल्या भारताचाच विचार करू की पैसा फार मोठी गोष्ट झालेली आहे. आणि त्या पैशामुळे काय होत आहे की हे जे दोन गट आपल्याला दिसतात, उत्पादक गट आपल्याला दिसेल, कारखानदार गट दिसेल आणि त्या ठिकाणी सर्वहारा मजूर वर्ग दिसेल, पुरवठा करणारे दिसेल आणि उपभोक्ता दिसतील. तर हे असे जे दोन गट पडतात, यामागे जर आपण बघितलं तर आपल्याला दिसत आहे की पैसा नावाची जी एक संकल्पना आहे ती फार मोठा खेळ खेळते आहे. माझे पैसे जास्त व्हावेत. तुम्ही ते सांगितलं आहे की त्या ठिकाणी एक प्राध्यापक एक परमनंट झालेला असतो, एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतो, असे गट पाडण्यात आलेले आहे. आणि या सगळ्याच्या मागे एकच असतं आहे की एकतर आपली भूक खूप वाढलेली आहे, कारण बाजूला माझ्या बाजूला राहणारा जो आहे शेजारी आहे त्याच्याकडे काय आहे, मग त्यापेक्षा मी काहीतरी वरचढ असायला पाहिजे आणि ते असण्यासाठी त्याच्याकडे मोटरसायकल असेल तर माझ्याकडे कार असायला पाहिजे, त्याच्याकडे एक कार असेल तर माझ्याकडे किमान 2 कार असायला पाहिजे. याप्रमाणे कंपॅरिझन जी आपण करतोय, आणि ही सगळी कंपॅरिझन जर आपण बघितली तर एकच वाक्य येते, सबसे बडा रुपया. सर मला एक विचार असं वाटते की हे सगळं हा सगळा कॅन्सर जर दूर करायचा असेल तर वैयक्तिक मालमत्तेचा अधिकारच काढून घ्यायला पाहिजे. गायधनी सर तुम्ही बोला. गायधनी सर बोला तुम्ही. हा, मला असं वाटते की हा जो पैसा सगळं काही हे करतोय, हा जो कॅन्सर आहे हा पैशामुळे होत आहे. तर वैयक्तिक मालमत्तेचा अधिकारच काढून घेतला तर या सगळ्या गोष्टींवरती आपण काही कंट्रोल करू शकू की नाही. सर आवाज. निमसे सर आवाज येत नाही पण. देशमुख सरांचा हा सर बोलतील आता ते. ओके. तर हॅलो, आता या गायधनी सरांच्या प्रश्नाला थोडं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. तर सर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा जो पैसे जास्त व्हावेत किंवा माझी आर्थिक स्थिती आहे त्याच्यापेक्षा अधिक सुधारावी, ही प्रत्येकाची स्वाभाविक आहे. याला महाराष्ट्र किंवा भारतातला माणूस नाही तर वैश्विक पातळीवर सगळ्याच माणसाची धारणा ती असते. पण आता या ठिकाणी वैयक्तिक मालमत्तेचा जो अधिकार काढण्याचा जो भाग आहे त्याच्यासाठी फार अतिशय सुसंस्कृत आणि कमी लोकसंख्येची माणसं असलेल्या राष्ट्रातच ते शक्य आहे. मालमत्तेचा अधिकार काढायचा कुठून, कोणी काढायचा, हा मुळात मुद्दा आहे. कारण आपल्याकडं सगळं राजकारण जे आहे, राजकारणामध्ये कमकुवत अर्थव्यवस्थेच्या माणसाला काहीच किंमत नाही. आणि त्यामुळे हा कायदा कोणी आणायचा नेमका, हा कायदा राबवणारे जे राज्यकर्ते आहेत, कारण विचारवंतांना तर समाजाच्या घडणघडणीमध्ये किंवा धोरणात्मक बाबीमध्ये विचारवंताचं स्थान तर कमीच असतं. त्यामुळं इतका महत्वाचा कायदा करणं वैयक्तिक मालमत्तेच्या संबंधीचा किंवा त्या मालमत्तेवर टाच आणण्याचा, हे जरा कदाचित तसं झालं तर आर्थिक जरी कमी होईल सुद्धा, पण मला वाटतं की हे स्वप्नवत ठरणार आहे. असा कायदा करता येणं जरा अवघड आहे असं मला वाटतं. आता यानंतर एक बगाडी सरांचा प्रश्न आहे की इतर देशांमध्ये मार्क्सवाद समाजाने स्वीकारलेला दिसतोय, मात्र आपल्या भारतात मार्क्सवाद तितक्या प्रभावाने स्वीकारलेला नाही. याचं कारण काय असू शकेल? याचं कारण मला असं वाटतं की याचं म्हणजे बेसिक जे कारण आहे ते असं की आपल्याकडं फक्त आर्थिक संबंधाशी संबंधित माणसांचा भाग नाही,
जसं आपल्याकडच्या एकंदर सांस्कृतिक परिवेशाचा विचार जर केला आपण, तर वर्षानुवर्ष रुजलेली जी वर्ग व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, जे सगळं जुनं आधी भौतिक तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानानंच खऱ्या अर्थानं या मार्क्सवादाला या ठिकाणी रुजू दिलेलं नाही. कारण इतके या ठिकाणी केवळ भौतिक विचार करणारा माणसं पाहिजेत, केवळ भौतिक आर्थिक प्रगतीचा विचार ज्याच्या डोळ्यासमोर आहे, उत्पादन आणि उत्पादनाशी संबंधित व्यवहार एवढंच उद्देश ज्याच्या डोळ्यासमोर आहे. आपल्याकडं मात्र उत्पादकापेक्षाही एखादा माणूस किती श्रेष्ठ आहे त्याला महत्व दिलं गेलं, एखादा श्लोक किती श्रेष्ठ आहे त्याला महत्व दिलं गेलं, एखादा देव किती महत्वाचा आहे त्याला महत्व दिलं गेलं. आणि त्यामुळं मुळात या विचारसरणी रुजण्यासाठी आवश्यक असलेला जो पाया आहे, वैचारिक पाया, तोच आपल्या माणसाच्या मध्ये नाही असं मला वाटतं. कदाचित याचं दुसरंही कारण काही असू शकेल, पण परदेशामध्ये आता बघा की आपल्याकडे जसं एका वर्षभरामधून पायरीचे 50 शेकडो समारंभ आहेत, सण आहेत, धार्मिक उत्सव आहेत, हे तिकडं कुठेही नाही. पाश्चात्य राष्ट्रामध्ये म्हणलं तर जास्तीत जास्त 2 धर्मांच्या मधली माणसं आहेत, एक तर मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील किंवा त्या ठिकाणचे. पण आपल्याकडं मात्र प्रत्येक घर वेगळा आहे. हा देशमुख असला तरी सुद्धा तो अकोले तालुक्यातला देशमुख आहे आणि आम्ही मात्र कर्जतचे देशमुख आहे, इतका सुद्धा फरक आहे. म्हणजे केवळ जातीच या ठिकाणी निर्माण झाले असं नाही, बामणांमध्ये सुद्धा 25 प्रकार आहेत. मग ती सगळी माणसं अशा इतक्या प्रखर आणि भौतिकवादी विचारसरणीच्या जवळ येणं ही इतिहासामध्ये अवघड असणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळं जितक्या प्रमाणामध्ये पाश्चात्य राष्ट्रामध्ये या विचारसरणीचा हे पोहोचला, तितक्या प्रमाणामध्ये आपल्याकडे झाला नाही असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप आभारी आहोत. मागच्या व्याख्यानातला प्रश्न आणि त्याला या ठिकाणी आलेलं उत्तर याने बगाडे सर असतील, इतर सर्व श्रोते असतील, यांचं समाधान झालं असावं असं मी या ठिकाणी मानतो. आणि आता कोणाचे प्रश्न नाहीत असं गृहीत धरून मी शेवटचा टप्पा म्हणजे आभाराचा, आणि मी खरोखर हा सर, हा बगाडे सर मला विचारता येईल का प्रश्न एखादा? ओके, बगाडे सर विचारा, मारटकर सर विचारा. नाही, मी नाही विचारणार, फक्त मारटकर सर विचारू देतो. हा सर थँक्यू. निमसे सर तिथे आहेतच, कदाचित माझ्या ज्या भावना आहेत ते सर आपल्याला देशमुख सरांना नक्की सांगतील. सर मी मुळामध्ये तुमचा खरंच खूप मोठ्या प्रमाणात फॅन आहे. म्हणजे वास्तवात महत्वाचं म्हणजे तुम्ही अगदी प्रमाण भाषेमध्ये अगदी आप्तवाक्यामध्ये बोलता, त्याच्यामुळं मी खूपच अगदी तुमचे जे विचार आहेत ते विचार अगदी मनापासून ऐकतो. आपला याच्या अगोदरचा ही बराचसा असा संपर्क आलेला आहे. सर महत्वाचं म्हणजे मार्क्सवाद ज्या पद्धतीने तुम्ही मांडला, अगदी अप्रतिम, म्हणजे पूर्ण अगदी वर्ड टू वर्ड अगदी मन लावून आम्ही ऐकला. सर महत्वाचा माझा प्रश्न असा आहे, तो असा की तत्कालीन परिस्थिती म्हणजे मार्क्स ज्या वेळेला ज्या पद्धतीने ही थ्योरी सांगायचा त्यावेळची जी परिस्थिती, आणि पर्टिक्युलरली आपण भारताच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर मला असं वाटतं, म्हणजे माझं हे एक ओपिनियन आहे, कदाचित ते मे बी रॉंग मे बी राईट, तुम्ही कदाचित त्याला व्यवस्थितपणे जज करू शकाल, की त्यावेळेला भारतामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झालेलं होतं असं मला वाटत नाही. म्हणजे मार्क्सचा जो विचार आहे मुळामध्ये तो औद्योगिकरणाच्या संदर्भामध्ये, आहेरे आणि नाहेरे हा जो गट किंवा हा जो वर्ग निर्माण झाला त्याचं मूळ कारण जो आहे तो औद्योगिकरण आहे. म्हणजे ज्याच्याकडं खूप सारी संसाधनं आहेत, खूप सारा पैसा आहे, तो संसाधनं उपलब्ध करून देतो आणि मग एक दुसरा वर्ग, कामगार वर्ग त्या पद्धतीने आपलं काम करतो आणि मग पुढे तो संघर्ष आपल्याला माहित आहे. पण पर्टिक्युलरली भारताच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर त्या काळामध्ये म्हणजे मार्क्सच्या काळामध्ये त्या पद्धतीनं पाहिजे तसं औद्योगिकरण झालेलं होतं असं मला वाटत नाही. कदाचित सर असं हे कारण असू शकेल का की भारतामध्ये म्हणजे आपल्याला औद्योगिकरण काय असतं ते हे ईस्ट इंडिया कंपनीच्या नंतरच हळूहळू कळायला लागलं. त्याच्या अगोदर आपल्याला औद्योगिकरण वगैरे ह्या गोष्टीविषयी आपण फार काही परिचित होतो असं मला वाटत नाही. आणि म्हणून औद्योगिकरण भारतामध्ये न होणं हे एक कारण त्या पाठीमागे असू शकतं का, की आपण मार्क्स
हा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आपण वाचू शकलो नाही किंवा त्याला अप्लाय करू शकलो नाही कम्पॅरेटिव्ह टू युरोप असेल किंवा चायनासारख्या कंट्रीमध्ये असेल. असं एक कारण असू शकतं का सर की भारतामध्ये औद्योगिकरण तेवढ्या प्रमाणामध्ये झालेलं नव्हतं की त्यामुळे आपण मार्क्स फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला अप्लाय करू शकलो नाही? सर झालंय बोलून तुमचं. येस सर. झालं का बोलणं? मला फक्त 1 मिनिट द्या, मी सरांना सांगतो सर. एकच मिनिट. हॅलो मराठकर सर. येस सर. येस सर. आपली सूचना थोडस ऐकायला यायचा प्रॉब्लेम असल्यामुळं गणेश तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती तर आहेच, त्याच्याबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाही, पण मला त्या पलीकडे जाऊन मला असं म्हणायचं आहे की आपल्याकडे आर्थिक दुर्दशा किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्याच्याजवळ आहे आणि ज्याच्याजवळ नाही असे 2 वर्ग नव्हते असं नाही. मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेला एखाद्या धनाढ्य माणसाच्या घरामध्ये प्रचंड अन्नाची नासाडी होत असताना दुसऱ्या एखाद्या कुटुंबातल्या किंवा असंख्य कुटुंबांना मरेपर्यंत बिस्किट नावाचा पदार्थही दिसत नाही अशी परिस्थिती होती की नाही? फार मोठ्या प्रमाणात अशी परिस्थिती होती. आम्ही लहान असताना खेडेगावातले किमान 10 कुटुंब असे असायचे पावसाळ्यामध्ये विशेषतः की संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत असायची. दारिद्र्य नव्हतं असं नाही, पण संघर्ष करण्याच्या मध्ये देव धर्म जात अमुक तमुक या सगळे ड्रॉबॅक होते, हे सगळे अडथळे होते. त्यामुळं त्या माणसाला संघर्षाच्या मुद्द्यावर माझं पोट का भरत नाही या मुद्द्यावर शोषणाच्या मुद्द्यावर कधीच त्याला एकत्र येऊ दिलं नाही यंत्रणांनी असं मला म्हणायचं आहे. आपल्यामध्ये मतमतांतर असू शकतील, पण अर्थातच युरोप असो किंवा आपण असो मार्क्सच्या काळानंतरच सगळं परिवर्तन झालेलं आहे. पण ज्या ठिकाणी मार्क्सनं पहिल्यांदा विचार मांडला किंवा त्यानं जो थिसिस लिहिला पहिल्यांदा त्यामध्ये त्याला अपेक्षित असलेले परिवर्तनाचं जे संकेत त्यानं मांडले त्याच्या डोळ्यासमोर मात्र प्रगत असलेला औद्योगिक समाज होता असं माझा म्हणण्याचा उद्देश होता. धन्यवाद. सर आणखी कोणाचे प्रश्न आहेत का? बगाडे सर. सरांना फक्त एकच विचारायचे तो सर, आपलं व्याख्यान अभ्यास पूर्ण होत, पण तरी सुद्धा भारतामध्ये मार्क्स का स्वीकारला गेलं नाही याच्या बाबतीमधलं उत्तर हे काय, कोणी जरी मार्क्स सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते अधूरच राहणार आहे. पण मला फक्त एक म्हणायचं होतं की तुम्ही इथं भारतातली जी काही ब्राह्मणी आणि अब्राह्मणी व्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे, त्याला जर तुम्ही हात घातला असता, मला माहिती आहे तुमचा त्याच्यातला चांगला अभ्यास आहे, त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही नेमकेपणाने का बोलला नाही तर हे मला पण समजलं नाही. खरं तर तुम्हाला त्याच्यावरती बोलायचं असेल पण तो वेगळा विषय असेल तुमच्या बोलण्याचा, पण अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही तिथे बोलला असता. त्याचबरोबर मला फक्त एवढाच प्रश्न विचारायचा आहे की हे जे आजपर्यंत मार्क्सवादाशी संबंधित किंवा आपण मजुरांच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मार्क्सवाद एवढा सक्सेस वाटत नाही. का वाटत नाही की आपण मार्क्सवादाचे जे काही आता अलीकडच्या काळातले थिंक टँक असतील किंवा अलीकडच्या काळामधले कार्यकर्ते असतील, ते कार्यकर्ते मार्क्सवादाचा जो जुना ढाचा आहे त्या जुन्या ढाच्याला धरूनच ते कार्य करत आलेत किंवा त्या पद्धतीनेच फक्त पुढे जात आलेत की आता नवीन जो काही बदल झालेला आहे तो बदल स्वीकारलेला आहे की नाही, किंवा त्यांनी जो काही मार्क्सने अंतर्गत
सामाजिक बदल होत असताना जो काही अंतर्गत बदल घडत असतो, प्रत्येक समाजाचा जो काही अंतर्गत बदल घडत असतो त्या बदलाकडे लक्ष दिलंय की बाह्य बदलाकडेच फक्त लक्ष दिलेलं आहे, या बाबतीमध्ये थोडक्यामध्ये तुम्ही विश्लेषण करावं असं मला वाटतं. सर मी त्यांना सांगतो, एक मिनिट. हा बघा रे सर, तुमचं निरीक्षण बरोबर आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण आता याच्यामध्ये बरं का की आपल्याकडं असलेल्या फार म्हणजे पळशीकरांपासून तर आनंद तेलतुंबडेंपर्यंत जर आपण समाज परिवर्तनासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्त्यांचा विचार केला, म्हणजे तुमच्या रांगणेकर पण त्याच्यात येतील, नंतर म्हणजे मोठमोठाले म्हणजे आपल्याकडचे थेट म्हणलं तर कॉम्रेड भागवत पण त्याच्यात येतील, आणि आवटी पण येतील, भास्करराव आवटी, हे सगळेच माणसं कम्युनिस्ट होते. पण गंमत अशी आहे की या लोकांनी मुळातच आहे ना, दोन परिसरच इतके भिन्न आहेत की ज्या युरोपमध्ये मार्क्सवादाची पेरणी झाली, विचार मांडला गेला तो, आणि इकडं मग झालं काय की कम्युनिकेशन मध्ये सुद्धा मार्क्स, जसं आता देशमुख सरला जेवढा कळला तेवढा मी तुम्हाला सांगतोय, तसं कॉम्रेड डांगेंनी पब्लिकमध्ये कामगारांच्या मध्ये ज्या भावना व्यक्त केल्या किंवा सांगितल्या, त्याच्यातून कार्यकर्ते निर्माण झाले. मुळातला अभ्यास करून निर्माण झालेले कार्यकर्ते या ठिकाणी कमी होते, आणि त्यामुळं प्रामुख्यानं या सगळ्या लोकांच्या संघटना बांधण्यामध्ये उद्देश एकच होता की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, आपण व्यवस्थेला जाब विचारला पाहिजे, हाच एकमेव उद्देश होता. म्हणजे मी सुरुवातीला उल्लेख केला बघा की त्यावेळेला जेव्हा कामगारांच्या संबंधी एखादी लावणी म्हणून अमर शेखनं फडावर ताप मारल्यानंतर जेव्हा सांगितलं जायचं की अरे कोण म्हणतो मुंबई आमची नाही, आमची सगळे पिढीच्या पिढी मुंबईत काम करते आहे, तू मुंबई घेणारा कोण, हे जेव्हा एखाद्या मोठ्या शेरोशायरीतून त्यानं पब्लिक समोर मांडलं, त्यावेळेला माणसं थैथयाला नाचायला लागायची. हा जो जाज्वल्य अभिमान निर्माण करण्याची जी गोष्ट होती ती या संघर्षामध्ये मार्क्सवाद तितका पेरलाच गेला नाही. त्यामुळं ही जी मोठी कार्यकर्ती माणसं होती ही शोषणासंबंधी माणसांना सांगत गेली, पण मुळामध्ये जगण्याची स्थिती एवढी माणसांची दयनीय होती की म्हणजे त्या संघटनेसाठी किंवा त्या कामासाठी एकदम ज्याला काय म्हणतो आपण की वाहून घेणारी माणसं आपल्याला कमी मिळाली, आणि स्थित्यंतर होत गेली. माणसाची जशी आर्थिक स्थिती बदलत गेली, आर्थिक स्थिती बऱ्यापैकी पोटाला मिळायला लागलं, तो संघटनेचा विचार सोडून देतो. काहीतरी प्रलोभन मिळालं, तो संघटनेचा विचार सोडून देतो. त्यामुळं मी जो उल्लेख केला की ट्रेड युनियननं सुद्धा अनेक लोक एकत्र आणले, पण त्या एकत्र आणणाऱ्या लोकांना त्यांच्या पुरतं प्रलोभन दाखवलं, त्यांना कधी संघटित होऊ दिलं नाही असं मला वाटतं. म्हणजे या ठिकाणी मार्क्सचा मूळ ढाचा आर्थिकच होता, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही, आणि असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याचा फार विपर्यास केला असंही नाही, पण एकंदरच म्हणजे भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचा हा प्रभाव आहे की तुलनात्मक आपल्याकडे तितका मार्क्सवादाचा विचार रमला नाही. मी माझ्या थिसिसमध्ये पण निष्कर्ष असा मांडलेला आहे की विथ सम मॉडिफिकेशन, काही बदल केले त्याच्यामध्ये, आपण मॉडिफाय केला हा सिद्धांत, आणि या दोन वर्गांच्या ऐवजी अशी काही रचना समाजातली आपण दाखवली की जातीवर्ग विरहित एकत्र येणारे दोन गट आपण दाखवू शकलो तर कदाचित मार्क्सवाद रुजू शकेल, असा माझ्या पीएचडीच्या ग्रंथातला निष्कर्ष आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. या ठिकाणी प्रश्न शंका झाले आहेत असं मी गृहीत धरतो, आणि खरोखर सर आजचं हे जे व्याख्यान आहे
या व्याख्यानाच्या माध्यमातून तत्वज्ञानामध्ये केवळ ईश्वर, आत्मा, पाप, पुण्य इतक्याच गोष्टीचा अभ्यास केला जातो असं नाही, तर या तत्वज्ञानामध्ये सामाजिक समस्यांचाही अभ्यास केला जातो. समाजाचा जो मूलभूत असा घटक आहे त्या घटकाचाही अभ्यास केला जातो आणि अशा या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा चिंतन केलं जातं. वेगवेगळ्या सिद्धांताचा, वेगवेगळ्या विचारधारांचा, मग त्या भारतीय असू देत किंवा भारताच्या बाहेरच्या विचारधारा असू देत, या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. हे तत्वज्ञानाचं एक वैशिष्ट्य आपल्या आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण 1979 या वर्षामध्ये पीएचडीच्या माध्यमातून जो विषय मांडला त्या विषयाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून आलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपलं म्हणावं तितकं अभिनंदन कमी आहे, त्यासाठी शब्द अपुरे पडतील. आपण तत्वज्ञानामध्ये एक नवीन विषय या ठिकाणी दिलेला आहे. अशा या विषयाच्या माध्यमातून सुद्धा तत्वज्ञानासारखा विषय आपल्याला सामाजिक स्वरूपातून, राजकीय स्वरूपातून, अर्थात सामाजिक तत्वज्ञान म्हणून किंवा राजकीय तत्वज्ञानाच्या अनुषंगाने सुद्धा पाहण्यासाठी एक वाव आहे हे दाखवून दिलं. त्याकरता आपलं मी अत्यंत मनापासून आभारी आहे. आज आपण या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागाच्या वतीने आयोजित तत्वप्रकाश व्याख्यानमालेचं हे 6वं पुष्प या ठिकाणी गुंफलेलं आहे आणि त्याकरता मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने, विभागाच्या वतीने, व्यक्तिशः माझ्या वतीने आपले आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय गायकवाड सर आहेत, मुखाडे सर आहेत, गौरे सर आहेत, मारटकर सर आहेत, इतर सर्व माझे तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व ज्येष्ठ सहकारी आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. ते आपण या ठिकाणी आलात. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या विषयाला अनुसरून चर्चा केली. या ठिकाणी माझे इतर विषयाचे काही सहकारी मला दिसत आहेत. आमच्या वाशिमचे मराठीचे प्राध्यापक प्रोफेसर संजय पाटील सर आहेत, त्यांचाही मी आभारी आहे. नांदेडवरून डॉक्टर वीरभद्र स्वामी सर आहेत, मी त्यांचाही आभारी आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून जे तत्वज्ञानाचे आणि इतर विषयाचे अभ्यासक, प्राध्यापक जुळले आहेत, मी त्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. माझे काही विद्यार्थी मला या ठिकाणी दिसलेत, मी त्यांचाही आभारी आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. संख्या फार महत्वाची नाहीये, परंतु प्रतिसाद खूप महत्वाचा आहे. मग तो एकाचा असू देत किंवा अनेकांचा असू देत, तो प्रतिसाद आपण सर्वांनी दिला. याकरता मी पुनश्च आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. ओके, आभारी. धन्यवाद.